हा कार्यक्रम आपण या ठिकाणी समारोपाचा घेत आहोत। प्रथम हा समारोपाचा कार्यक्रम घेताना आपण उपस्थित मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत। प्रथम माननीय श्री सूरजजी मांढरे साहेब, महाप्रशय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचं स्वागत माननीय राजेश क्षीरसागर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। पुष्पगुच्छ, शाल आणि पुस्तक देऊन आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत। यानंतर माननीय श्री कृष्णकुमार पाटील सर, संचालक बालभारती यांचं स्वागत माननीय श्री रमाकांत काटमोरे सहसंचालक SCRT यांनी करावं असे मी त्यांना विनंती करते। काटमोरे सरांच्या हस्ते कृष्णकुमार पाटील सर, संचालक बालभारती यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। यानंतर डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांचं स्वागत माननीय सुनंदा वाखारे मॅडम, प्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग पुणे मनपा यांनी करावी अशी मी विनंती करते। पुष्पगुच्छ, शाल तसंच पुस्तक देऊन आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहोत। सर्व सन्माननीय व्यासपीठ आपण स्थानापन्न व्हावे अशी विनंती आहे। सन्माननीय राजेश क्षीरसागर सर यांचं स्वागत मी बोरुडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी क्षीरसागर साहेबांचंही स्वागत करावं। लातूर विभागाचे उपसंचालक माननीय गणपतजी मोरे सर यांचं स्वागत माननीय क्षीरसागर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। माननीय माधुरजी सावरकर मॅडम यांचं स्वागत सन्माननीय संध्या गायकवाड मॅडम यांचंही संध्या गायकवाड मॅडम यांनी त्यांचं स्वागत करावं। सन्माननीय काटमोरे साहेबांचं स्वागत माननीय संध्या गायकवाड मॅडम करत आहेत। आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूयात। उबाळे मॅडम यांना विनंती करते मी सन्माननीय सावरकर मॅडम यांचं स्वागत करावं। सावरकर मॅडमचं स्वागत राहिलेलं आहे। परिहार मॅडम यांना विनंती करते, त्यांनी कोल्हापूरचे उपसंचालक सन्माननीय महेशजी चोथे सर यांचं स्वागत करावं। उल्हासजी नरड सर, नागपूर शिक्षण उपसंचालक यांचं स्वागत मी करत आहे। सर्व सन्माननीय व्यासपीठावरील सर्व उपस्थित यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आजच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाकडे आपण वळूयात।
मी माननीय डॉक्टर महेशजी पालकर शिक्षण संचालक योजना यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022 ते 2027 या अंतर्गत 29 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबर या 2 दिवशी आपण आयोजित केलेल्या उल्हास मेळाव्याच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित शिक्षण आयुक्त माननीय श्री सूरजजी मांढरे सर, माझे सहकारी संचालक बालभारती श्री कृष्णकुमार पाटील सर, विभागीय उपसंचालक मोरे साहेब, कोल्हापूरचे विभागीय उपसंचालक महेश चौथे साहेब, नागपूरचे विभागीय उपसंचालक उल्हास नरड साहेब, सभागृहामध्ये उपस्थित सर्व उपसंचालक, सहसंचालक, प्राचार्य डायट, शिक्षणाधिकारी, त्यांचे प्रतिनिधी, नवसाक्षर असाक्षर स्वयंसेवक या सर्वांच्या माध्यमातून आपण 2 दिवस उल्हास मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला होता. उद्घाटनाच्या सत्रानंतर आपण या ठिकाणी जे आपले 8 विभाग आहेत त्या 8 विभागातल्या सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पुणे विभागानं साक्षरतेकडून समृद्धीकडे, नाशिक विभागानं असाक्षरांसाठी अध्ययन अध्यापनाचे विविध मार्ग, नागपूर विभागानं आर्थिक साक्षरता, नागपूर डिजिटल साक्षरता, मुंबई विभागानं मतदान जागृती, छत्रपती संभाजीनगर विभागानं बाळाची निगा आणि संगोपन, कोल्हापूर विभागानं रोजगार उपलब्धी, लातूर विभागानं मी समाजाचं देणं लागतो, अशा प्रकारचं या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सभागृहामध्ये या उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काम केलं. त्याचबरोबर पालघर, धुळे, हिंगोली यांनीही सादरीकरण केलं. काल आपण छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या 2 रिजनचं विभागीय उपसंचालक यांचं सादरीकरण पाहिलं. तसंच आज सकाळी आपण पालघर आणि नाशिक या 2 जिल्ह्यांनी आयोजित त्यांचं सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला की विद्यार्थ्यांच्या मदतीनं आणि शिक्षकांच्या मदतीनं हा उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक खेड्यापर्यंत जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपण या ठिकाणी सकाळी काल स्टॉलचं उद्घाटन केलं. त्यामध्ये 36 स्टॉल वेगवेगळे आपण लावलेले आहेत, तेही आपण पाहिलेले आहेत. या सादरीकरणाच्या नंतर आपण जी पर्यवेक्षी यंत्रणा यांचा आपण काल सत्कार केला त्यामध्ये अमरावती, अकोला, गडचिरोली, रत्नागिरी, जळगाव की ज्या जिल्ह्यांनी मागील वर्षी अत्यंत उत्तम असं काम केलं त्यांचं या ठिकाणी आपण यशोगाथा आणि त्यांना आपण काही प्रश्न विचारून आपल्या समस्यांची उत्तरं समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आज पुन्हा आपण राहिलेले उपसंचालकांची आपण सादरीकरण पाहिली. नागपूर, त्याचबरोबर लातूर, पुणे या विभागाचे आपण सादरीकरण पाहिलं, नाशिकसह सादरीकरण पाहिलं. आणि या नवभारत साक्षरता कार्यक्रमामधून जे असाक्षरतेचा त्यांचा कलंक पुसल्यानंतर त्यांना कशा प्रकारे या साक्षरतेचा फायदा झालेला आहे, स्वयंसेवकांनी कशा प्रकारे काम केलं हे आज आपण या ठिकाणी पाहिलं. आणि आज आपण समारोपाच्या या कार्यक्रमाकडं आलेलो आहोत.
गेल्या वर्षी आणि यावर्षी आपल्याला जे असणारं उद्दिष्ट आहे त्यामध्ये मागील वर्षी आपण 6,20,000च्या जे उद्दिष्ट होतं त्यापर्यंत पोहोचण्याचा आणि 4,56,000 विद्यार्थी जे असाक्षर आहेत त्यांना परीक्षेला बसवायचा प्रयत्न केला. आपण त्यामध्ये यशस्वी झालो. यावर्षी आपल्याला 8 लाखाच्या आसपास असाक्षरांना परीक्षेला बसवायचं आहे. परंतु काल आपल्याला माननीय प्रधान सचिव महोदया आणि सहसचिव केंद्र शासन अवस्थी मॅडम यांनी आपल्याला सांगितले की किमान 10 लाखाचं उद्दिष्ट डोळ्यापुढं ठेवून आपल्याला परीक्षेला बसवायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला इथून गेल्यानंतर आपापल्या जिल्ह्यांचं नियोजन करणं आवश्यक आहे. जे आपलं दिलेलं उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाच्या दीडपट जर आपण उद्दिष्ट डोळ्यापुढं ठेवलं आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण काम करायला लागलो तर आपल्याला हे उद्दिष्ट पूर्ण करता येईल. आणि म्हणून आपण ऑक्टोंबर अखेर हे सगळं उद्दिष्ट नोंदणीचं ऑनलाईन जी नोंदणी आहे आपल्याला ती पूर्ण करणं, वर्ग सुरू करणं आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला या 9 साक्षरांची परीक्षा घेणं, अशा प्रकारे जर आपण उद्दिष्ट डोळ्यापुढं ठेवलं तर आपल्याला हे काम करता येईल. त्याचबरोबर जे काही सार्वजनिक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला हा कार्यक्रम हा जनसामान्यापर्यंत जाण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जसे आपण गणेश उत्सवा काळामध्ये प्रयत्न केले तसंच नवरात्र उत्सवामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. गावची जत्रा असेल, ज्या ज्या ठिकाणी समाज एकत्रित येतो अशा ठिकाणी आपल्याला हा नवभारत साक्षरता कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोहोच करण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवर आपल्याला आपल्या बांधवांनी, शेजारच्या जिल्ह्यांनी, त्याच्या पलीकडच्या जिल्ह्यांनी कशा प्रकारे उपाययोजना केलेली आहे हे पाहून आपल्याला या समस्यांचं उत्तर शोधणं, शिक्षक संघटनांची मदत घेणं, जरी बहिष्कार असला तरी त्यांना समजावून सांगणं आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आपल्याला यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न करावा. आजच्या या समारोपाच्या मध्ये आपल्याला मान्यवरांचे मार्गदर्शन होणारच आहे. परंतु आपण इथून गेल्यानंतर जे काही 2 दिवसामध्ये इथं घेतलं ते रिफ्लेक्शन आपल्या कामामध्ये व्हावं एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि समारोपाचं हे प्रास्ताविक आहे ते थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर जे नवसाक्षर आहेत या नवसाक्षरमध्ये 2 लोकांचं आपण मनोगत या ठिकाणी ऐकणार आहोत. प्रथम मी आमंत्रित करते अनिता हरिश्चंद्र डेहरीमा, संगमबिना नागपूर या आहेत त्या, आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि त्यांच्यानंतर येथील सुशीलाबाई येडगे, परभणी जिल्ह्यातील. नवसाक्षरमधून आपल्यासमोर आता मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत अनिता हरिश्चंद्र डेहरीमा, संगमबिना नागपूर. नमस्कार, माझे नाव अनिता हरिचंद डेहरी आहे. मी मुक्काम बिना संगम तहसील कामठी जिल्हा नागपूर इथून आलेली आहे. मी नवसाक्षर झालेली आहे. मला पहिला वाचता येत नव्हतं, वाचता लिहिता येत नव्हतं. आता मी शाळेमध्ये गेली आणि मला वाचता लिहिता पण येते. मी ग्रामपंचायतची सदस्य आहे. मला अगोदर ग्रामपंचायतची नोटीस वाचता येत नव्हतं. आता मी बरोबर नोटीस वाचू शकते आणि माझ्या नंबर प्लेटचे जे आहे त्या खुर्चीवर मी जाऊन बरोबर बसू शकते आणि मला वाचता लिहिता बरोबर येते. इंग्रजी अक्षर ओळखता येतात. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर सुशीलाबाई येडगे, परभणीच्या आहेत त्या, त्यांचे अनुभव आपण ऐकणार आहोत. यांच्यानंतर जे स्वयंसेवक आपलं मनोगत व्यक्त करणार त्यांनी तयार राहावं. त्या आमच्या मुलासोबत स्वप्नभूमीचे सर आमच्या घरी आले. ते म्हणले की बंडू आपण वर्ग सुरू करू. ते म्हणले की काय हरकत नाही सर, आमच्या गलीच्या बाया तुमच्या तिकडे येऊ शकत नाहीत,
आमच्या घरी मध्ये करा त्यानं मग फळा आणला, वया पुस्तकं पेनी. मग बायाला बोलिलं मी बी, त्यानं बी. मग 10, 15, 20 बाया आल्या. मग ते दररोज शिकू लागले, फळ्यावर लिहू लागले, सांगू लागले. आम्ही लिहू लागलो. मग हसू लागल्या, खेळू लागल्या, चांगला हरिपाठ लावू लागलो. हसत खेळत शिकलो आम्ही. मग स्वप्नभूमीत परीक्षा घेतली, आम्ही दिली. मग काय झालं, सरनं सांगितलं हे पास झाले, ते पास झाले. काही नापास झाल्या. 4-5 म्हाताऱ्या होत्या माझ्यासोबत, त्या हसू खेळू लागल्या. आता आम्ही कधी बी हरिपाठ ते सांच्या पारी आम्हाला कामं नाहीत, काय नाही, वाचीत बसतो. बिचाडावरले नावं कुठं काय ॲडव्हर्टाईज खेड्यानं टाकतात, ते वाचून हसतो. आम्हाला शिकविला म्हणतो स्वप्नभूमीतल्या सरनं. छोटीशी टी होती, त्याच्यावर अक्षर येत होते. सांगत होते सर ते जोडा अक्षर, तेवढं काय लक्षात बसत नव्हतं. आम्ही आमच्या मुलाला नातवायला विचारित होतो काय होतं काय नाही. ते कधी सांगायचे, कधी पळून जायचे. झालं, आता काय बोलू, खरं ते सांगितलं. धन्यवाद ताई. यानंतर स्वयंसेवकमधून ज्योती बडे मुंबई या आपलं मनोगत व्यक्त करतील आणि ज्योती बडे नंतर रोशन भाऊ तांबे यांनी तयार राहायचं आहे. स्वयंसेवक ज्योती बडे आपले मनोगत व्यक्त करत आहेत. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि माननीय शिक्षण अधिकारी वर्ग, तसेच नवसाक्षर आणि माझे सहकारी सर्वांना सस्नेह नमस्कार. पुन्हा एकदा मी सौ ज्योती सचिन बडे, मुंबई विभाग. मी सर्वेक्षक आहे नवभारत आणि स्वयंसेविकाही आहे. ज्यावेळेस मी हे कार्य करत होते त्यावेळेस शाळेव्यतिरिक्त आपलं एक सामाजिक कार्य असावं अशी माझी खूप इच्छा होती आणि शासनाने ती संधी मला शाळेतूनच दिली. मला वेगळं असं काही करावं लागलं नाही. हां, थोडासा वेळ द्यावा लागतो, पण तो वेळ माझा सत्कारणी लागतो, याचा मला खूप आनंद होत आहे. त्याचबरोबर ज्या आपल्या नवसाक्षर आहेत, आमच्या त्या महिला आहेत, त्यांच्यासाठी कार्य करणं, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणं आणि त्या आपल्या मॅडम आपल्या आहेत हे समजून ज्यावेळेस त्या बोलतात त्यावेळेस एक खूप आनंद मिळतो. आणि हे कार्य करत असताना आम्ही जे शैक्षणिक साहित्य आहे ते विद्यार्थ्यांकडून बनवून घेतलं. म्हणजे आपण ज्याप्रमाणे साक्षरांमध्ये जीवन कौशल्य विकसित करत आहोत, मुलांमध्ये सुद्धा ते विकसित होत आहेत. ते वेगळं असं काही करण्याची गरज लागत नाही आणि हा कार्यक्रम खूपच छान आहे असं माझा अभिप्राय आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर स्वयंसेवक रोशन भाऊ तांबे, रत्नागिरी विभाग. सर्वांना नमस्कार. माझं नाव रोशन भाऊ तांबे, गाव शिव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. मागील वर्षी 2023-24 या वर्षामध्ये आमच्या गावातील मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी सांगितलं की उल्हास नवभारत साक्षरता या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या गावातील जे असाक्षर आहेत यांना साक्षर बनवण्याचं आपल्याला काम करायचं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी माझं नाव दिलं या साक्षरतेसाठी स्वयंसेवक म्हणून नाव माझं दिल्यानंतर त्या सरांनी मला गावातील असाक्षरांची नावं दिली आणि त्या साक्षरांना आम्ही शाळेत एकत्र बोलवलं. त्यांचा वेळ घेतला आणि त्याप्रमाणे आम्ही एका अंगणामध्ये बसून त्यांच्यासाठी काम करू लागलो. आमच्या गावातील मागच्या वर्षी 10 असाक्षर परीक्षेसाठी बसलेले आणि ते 10च्या 10 उत्तीर्ण झाले आणि हे काम करून मला खूप आनंद झाला आणि असंच यापुढे पण मी काम करणार आहे. एवढे बोलून थांबतो. धन्यवाद. यानंतर उल्हास मेळाव्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी माननीय वैशाली वीर, शिक्षणाधिकारी योजना मुंबई या आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित आपले सन्माननीय आयुक्त मांढरे सर, त्याचप्रमाणे आपले डायरेक्टर पालकर सर, कृष्णकुमार पाटील सर, सर्व सन्माननीय विभागीय उपसंचालक
सहसंचालक SCRT आणि उपस्थित सर्व शिक्षणाधिकारी बंधू भगिनी आणि उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्ग, स्वयंसेवक आणि असाक्षर देखील आहेत आपल्यामध्ये. खरे तर हा 2 दिवसाचा मेळाव्यासाठी माननीय पालकर सरांनी आम्हाला फार पूर्वीपासून सूचना दिलेल्या होत्या की आपल्याला राष्ट्रीय स्तरावर जसा मेळावा झालेला आहे तसा राज्यस्तरीय घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी आपापल्या जिल्ह्याची तयारी करायची. खरे तर सर अगदी म्हणजे क्रॉलिंग किंवा आपण ज्याला रेंगाळणं म्हणतो तिथपासून सुरुवात झालेली होती ह्या कामाची माझी वैयक्तिक. त्यामुळे नेमकं अंधारात चाच पडताना नेमका हत्तीचे शेपूट कुठला, पाय कुठला, तर ह्या पद्धतीने उल्हास नवभारत कार्यक्रम समजून घेतानाचा माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता. परंतु ज्या पद्धतीने हँडहोल्डिंग माननीय पालकर सरांचं होत आहे आणि एकूणच ह्या योजनेचा जेव्हा उद्देश बघितला, जेव्हा वाचलं आणि जेव्हा जिल्हा विशेषांकासाठी सर पर्सनली हे सगळी स्कीम जवळून अभ्यासता आली तेव्हा लक्षात म्हणजे ऑलरेडी आपल्याला शिक्षणाचं महत्त्व किंवा त्यासाठी आपण सगळे काम करत आहोत. परंतु जो वर्ग समाजातला वंचित राहिलेला आहे, काही ना काही कारणाने त्यांना शाळेपर्यंत पोहोचून किंवा शिक्षण साक्षर होण्यापासून त्यांना काही ना काही कारणाने वंचित राहिलेले आहे, त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी हा जो उपक्रम सुरू झालेला आहे तर त्याचा उद्देश लक्षात आल्यानंतर आणि एक डिग्निफाईड आयुष्य एक प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी आपण थोडा तरी हातभार लावू शकतो या उद्देशाने मला वाटतं या उपक्रमाचा उद्देश एका व्यापक दृष्टिकोनातनं जेव्हा समजावून घेतला तेव्हा त्याचं गांभीर्य, खोली ही जाणवली. आणि काम करत असताना मुंबईमध्ये काम करत असताना काल मी पालकर सरांशी नियमित जशी चर्चा करते तर मुंबईतली काम करण्याची आव्हानं अजून वेगळी आहेत. त्यामुळे तिथे काम करण्याचा थोडे आम्ही सर काम सुरू केलेलं आहे. परंतु आज इथे 2 दिवसाचा जो उपक्रम होता म्हणजे मला इथे जी उपलब्धी आहे माझ्याकडे जिल्ह्याची झालेली आहे ह्या मेळाव्याच्या निमित्ताने, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माझ्या जिल्ह्याचं एकूण आवाका तर अजून कळलाच, परंतु त्यासोबतच मला माझ्यासोबत असणारी मॅनपॉवर म्हणजे काल वालकर सरांनी सर एक गोष्ट सांगितली की आपल्या हाताखाली कोण आहे त्यांची चॉईस प्रशासनात आपल्या हातात नसते आणि आपले वरिष्ठ कोण आहेत त्याची पण चॉईस आपल्या हातात नसते. परंतु आपल्याला नेमून दिलेलं काम गांभीर्याने करणं, गांभीर्याने म्हणण्यापेक्षा इम्पॅक्टफुल करणं, तर हे आपलं सगळ्यांचं काम असतं. त्यामुळे सर मी सांगू इच्छिते की योजना विभागात आव्हानं बरीच आहेत, ते आपल्याला सगळ्यांना अवगत आहे. परंतु त्याही पलीकडे जाऊन एकूण आपला जबाबदारीची, कर्तव्याची जाणीव या भावनेतनं जर काम केलं तर मला वाटतं एक वेगळ्या प्रकारची दिशा ह्या 2 दिवसाच्या मेळाव्यामधनं मला पर्सनली मिळालेली आहे. आणि आमचा मुंबई शहर आणि उपनगर याचं जर बघितलं तर साधारण 89% साक्षरता मुंबई सिटीची आहे आणि साधारण 80% साक्षरता जी आहे ती मुंबई उपनगराची आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट जे आपल्याला माननीय सचिव महोदय मॅडम आहेत किंवा माननीय अर्चना अवस्थी मॅडम आहे किंवा माननीय मंत्री महोदय आहेत, ह्या सर्वांनी जे आपल्याला दिलेलं आहे तर 100% उद्दिष्ट किंवा 95% जाण्यासाठी जी काही स्ट्रॅटेजी ठरवायची आहे किंवा जे काम करायचं आहे त्याच्यासाठी ह्या स्टॉल्समधून आपले शिक्षक करत असलेले कामं किंवा पाटेकर मॅडमनी दुपारी जे त्यांचं जिल्ह्याचं सुरुवातीचं जे काम त्यांनी केलं त्यांच्याशी मी पर्सनली पण नंतर बरीच चर्चा केली, तर हे क्रॉस लर्निंग पण सर आमच्यासाठी खूप हेल्पफुल राहिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 2024चा हा जो मेळावा आहे तर याचं फलित जे आहे ते मला वाटतं आम्ही ही सगळी ऊर्जा इथून आम्ही सर्वच शिक्षणाधिकारी जी घेऊन जाणार आहोत आपापल्या जिल्ह्यामध्ये, तर त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला ओव्हरऑल राज्याच्या परफॉर्मन्समध्ये पुढच्या वर्षी नक्की दिसेल अशी मला नक्की खात्री वाटते. आणि याच्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्या वेळोवेळी आम्ही तुमच्याशी डिस्कस करू, पण तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाने तुमच्या हँडहोल्डिंगनी आम्ही आपल्या जिल्ह्याचं आणि राज्याचं उद्दिष्ट आम्ही सर्वजण पूर्ण करू अशी मी माझ्या सर्व शिक्षणाधिकारी बंधू भगिनींच्या वतीने मला वाटतं आपण माननीय व्यासपीठाला आश्वस्त करायला हरकत नाही. मुंबई विभागाच्या वतीने मी आमच्या 4ही शिक्षणाधिकारी जे आहेत, बडेसर इथे आहेत, राजनोर मॅडम पण आहेत किंवा रायगडचे पण उपशिक्षणाधिकारी आहेत, तर आमच्या विभागाच्या वतीने आणि सर्वच जे उपस्थित आहेत त्यांच्या वतीने मी सर अशी आपल्याला खात्री देते की आम्ही हा उत्साह, ही ऊर्जा अशीच आपापल्या जिल्ह्यात घेऊन जाऊ आणि याचं मल्टिप्लिकेशन कसं करता येईल याचं आम्ही प्लॅनिंग करून त्याचा इम्पॅक्ट देऊया. या व्यासपीठावर बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि अतिशय सुंदर असा मेळावा आयोजित केल्याबद्दल संपूर्ण डायरेक्टर ऑफिस आणि त्यांना सहकार्य करणारी सर्व त्यांची टीम यांचे मी मनापासून आभार मानते. जेवणाची आणि
राहण्याची व्यवस्था उत्तम होती. त्यामुळे पुनश्च एकदा ह्या सर्व समिती सदस्यांचे आणि त्यांच्या ऑर्गनायझिंगचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर डाएट प्राचार्य माननीय रत्नमाला खडके अकोला विभाग यांना मी मनोगतासाठी आमंत्रित करते. माननीय रत्नमाला खडके. सन्माननीय व्यासपीठ, दालनात उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, तसेच ज्यांच्यासाठी हा मेळावा आयोजित झालेला आहे असे सर्व नवसाक्षर, असाक्षर आणि त्यांचे स्वयंसेवक, आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. गत 2 दिवसापासून म्हणजे आजपर्यंत 2 दिवस आपण हा राज्यस्तरीय उल्हास मेळावा 2024 अनुभवतो आणि या मेळाव्यामध्ये जे वेगवेगळे उपक्रम आपल्या समक्ष प्रस्तुत करण्यात आले, कार्यक्रमांचं सादरीकरण झालं आणि वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले, यातनं भरपूर असं शिकायला मिळालं, चिंतन मंथनही झालं आणि विचारांची देवाणघेवाणही झाली. इथे जे चर्चासत्र आयोजित झालेले होते नवसाक्षरांचे आणि स्वयंसेवकांचे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. त्या शिक्षणाची किती नितांत गरज आपल्या जीवनामध्ये आहे हे सगळे नवसाक्षर आपल्या समक्ष सांगत होते आणि इतरांनाही ते प्रेरणा देणार आहेत किंवा शिकण्यासाठी प्रवृत्त करणार आहेत असेही ग्वाही ते इथे देत होते. कारण त्यांनी स्वतः शिकल्यानंतर जो आनंद त्यांनी प्राप्त केलेला होता तो त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. आपल्याला सगळ्यांना 2030पर्यंत शाश्वत विकासास चालना देण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान कौशल्य सर्व नवशिक्षितांनी संपादन केल्याची सुनिश्चिती करणे, तसेच शिक्षणाद्वारे शाश्वत विकास व शाश्वत जीवनमान, मानवी हक्क, लिंगभाव समानता, शांतता आणि अहिंसेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच सार्वत्रिक नागरिकत्वाचा हक्क आणि सांस्कृतिक विविधतांचे आकलन आणि शाश्वत विकासासाठी भरपूर असं काम करण्याचं दायित्व आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. आणि त्याच अनुषंगानं एज्युकेशन फॉर ऑल आपण म्हणतो, आत्ता आपण ही जी योजना बघतो आहे उल्हास नवभारत साक्षरता अभियान, हे जे अभियान आहे हे अभियान सर्वांसाठी शिक्षण या नवीन संबोधनानं ओळखलं जातं आहे. पूर्वी आपण याला प्रौढ शिक्षण म्हणत होतो, तर आता सर्वांसाठी शिक्षणासाठी आपण सगळे सज्ज झालो आहोत. हे करत असताना आपल्या नवसाक्षरांना तयार करत असताना काही खूप वेगळं आपल्याला तयार करण्याची गरज नाही आहे असं सगळ्या इंटरव्ह्यूमधून आपल्याला लक्षात येत होतं. कारण यांच्याजवळ हे जे असाक्षर आहेत या असाक्षरांकडे अनुभवाचा समृद्ध असा साठा आहे. केवळ त्यांच्याजवळ काय नाही आहे तर ध्वनी आणि त्याचं चिन्ह नाही आहे. ध्वनी आहेत, कोणत्या ध्वनीसाठी कोणतं चिन्ह वापरायचं एवढंच त्यांना माहीत नाही आहे. ते माहीत करून देण्याची भूमिका ही आपल्या स्वयंसेवकांची आहे. पॅटर्न त्यांना माहिती आहे, कारण रोज ते शेतात जातात, आपल्या कामावर जातात. त्यांनी पाहिलं आहे की 5 तास जर पराठीचे पेरलेले असतील तर 1 तास तुरीचं आहे, 5 तास पराठीचे, 1 तास तुरीचं. पॅटर्न त्यांना माहिती आहे. वेगळं फक्त त्यांना तेवढं सहसंबंध आपल्याला लावून दाखवायचं आहे. ते जगतात आहे हे सगळं, त्यांच्याजवळ हे सगळं आहे, सगळे अनुभव त्यांच्याकडे आहेत. फक्त आपल्याला जोड द्यायची आहे, ती थोड्या थोड्या बाबी त्यांना समजून सांगण्याची, त्यांना वेगवेगळे जे 13 घटक आहेत त्या साक्षरतेकडे नेण्याची. डिजिटल साक्षरता त्यांना यायला हवी आहे, कारण त्यांना मोबाईलवरून जर पैसे ट्रान्सफर करायचे असतील, भीम ॲपचा वापर करायचा असेल तर ते कसं करायचं यासाठी आपली मदत लागणार आहे. तसंच बँकेचे व्यवहार करायचे असतील तर विड्रॉल स्लिप काय आहे ती कशी भरून घ्यायची, आणि जर पैसे डिपॉझिट करायचे आहे तर कोणती स्लिप नेमकी भरायची, तिथं काय काय भरायचं आहे. तर ज्या साक्षरता वर्गांना भेटी दिलेल्या आहे त्यातनं ही सगळी प्रॅक्टिस त्यांची करून घेतली जाते आहे. म्हणून हे जे नवभारत साक्षरता अभियानाच्या अंतर्गत या अभ्यासक्रमामध्ये जे 13 घटक ठेवलेले आहे त्या 13 घटकांमधल्या सगळ्या घटकांना खूप चांगल्या पद्धतीनं पोहोचवल्या जातं आहे, याचा मला खूप आनंद आहे. त्यांना अपूर्णांकसुद्धा आहे, आणि अपूर्णांक शेतीचे जे त्यांच्याकडे तुकडे असतात, 4 एकर असेल तर 1 एकरामध्ये काय पेरलं आहे, दुसऱ्या एकरात काय पेरलं, तिसऱ्या एकरात काय पेरलं, चौथ्या एकरात काय पेरलं, लगेच त्यांना
हे जे अपूर्णांकाची संकल्पना ही त्यांना माहीत आहे, फक्त माहीत करून द्यायची आहे ती उदाहरणाद्वारे. जे ते अनुभवतात आहे तेच आपल्या स्वयंसेवकांना त्यांच्यापर्यंत त्यांच्या अनुभवाच्या आधारावर पोचवायचं आहे. आणि अतिशय सोपं काम हे आहे. हे अतिशय सोपं काम पण अत्यंत जबाबदारीनं, अतिशय सन्मानानं, कारण यांच्याकडे अनुभव समृद्धता कदाचित आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि म्हणून अतिशय सन्मानानं सगळे घटक यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि ते पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या या म्हणजे स्वयंसेवकांनी स्वीकारलेली आहे. आणि यांच्यासाठीचं त्यांचं शाळेपर्यंतचं सगळं ट्रेनिंग झालेलं आहे. मला विश्वास आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये हे काम खूप चांगल्या पद्धतीनं होईल आणि लगतच्या काही दिवसांमध्येच महाराष्ट्र 100% साक्षर राज्य म्हणून घोषित होईल. यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते. थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मनोगतामध्ये महेश चोते सर, शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग यांना मी मनोगतासाठी आमंत्रित करते. महेश चोते सर. सगळ्यांना नमस्ते. मित्रांनो, आपल्या मेळाव्याचं नाव उल्हास आहे. नमस्ते. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय मांढरे साहेब, सर्व संचालक, डाएट प्राचार्य, नऊ साक्षर आणि आपण सगळेजण, कार्यक्रमाबद्दल आत्तापर्यंत डाएट प्राचार्यांनी त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं, परंतु वस्तुस्थिती जी आहे, जे विभाग स्तरावर चालते, सर्वेक्षणामध्ये येणाऱ्या कोणत्या अडचणी आहेत आणि आजचा ह्या 2 दिवसाचा कार्यक्रम याबद्दल मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे. सर, ज्यावेळी सुरुवातीला सर्वेक्षण सुरुवात झाली ते सगळ्यात पहिली अडचण आली ती संघटनांची. हे अशैक्षणिक काम आहे आणि अशैक्षणिक कामाला आमचा विरोध राहील या हिशोबानं सगळ्यांना विरोध केला. मग कोल्हापूरच्या शिक्षणाधिकारी योजनेच्या आणि आम्ही एकत्रित बैठक घेतली. संघटनाचा तीव्र विरोध होता की आम्ही सर्वेक्षण करणार नाही आणि हे अशैक्षणिक काम आहे. सर, त्या ठिकाणी माझा जो काउन्सिलिंगचा डिप्लोमा त्या ठिकाणी उपयोगाला आला. म्हटलं की हे अशैक्षणिक काम कसं, कारण हे कुठल्या तरी गुरुजींच्या कुठल्या तरी भूतकाळात कुणीतरी शोधलेलं नाही, त्यांना योग्य मार्गदर्शन केलेलं नाही, अशी राहिलेली माणसं आहेत, म्हणजे आपलीच कुणीतरी आहेत की ज्यांचं आपल्याला हे करावं लागेल. त्यावेळी संघटना पुन्हा आक्रमक झाल्या. तुम्ही असं कसं म्हणू शकता की पूर्वीचे गुरु शिकवत नव्हते वगैरे वगैरे वगैरे. तर नाही, त्याच्याबद्दलही माझा विरोध नाही. मग त्यांना एक गोष्टीच्या रूपातनं सर मी त्यांना उदाहरण दिलं की असं एक हॉटेल आहे की ज्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता की किती पोटभर खावा, तुमचं बिल तुमचं नातू भरेल. मग कोल्हापूरची दोघं जातात, पोटभर खातात आणि हात पुसत बाहेर जात असताना त्या ठिकाणी अडवलं जातं आणि विचारलं जाते की अरे बिल कुठं आहे. तर ते म्हणतात बोर्ड तुमचं बघा ना, पोटभर खावा, बिल नातू भरेल. त्यावेळी त्या कोल्हापूरच्या पैलवानाला अडवून म्हणाले, तुमच्या आज्यानं खाल्लेल्याचं बिल तुम्हाला द्यायचं आहे. तसंच सर, कुणीतरी आपल्या काहीतरी राहिलेलं आहे, कुणीतरी कुणाकडून चुकून राहिलेलं आहे, ते आपल्याला करावं लागणार आणि ते आपण सगळेजण नातू आहे, जे भरावं लागणार, त्यामुळे आपल्याला करावं लागेल. अशा प्रकार झालं. थोड्याफार संघटना म्हणून कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग थोड्याशा बॅकला माझ्या विभागात यासाठी आहेत की त्या ठिकाणच्या संघटना कट्टर आहेत आणि आज पण काही गोष्टी ऑनलाईनच्या कामाला तयार नाहीत. म्हणून आपण आणि मंत्री महोदयांनी जो GR काढला त्यामध्ये अशैक्षणिक कामातून हे काम काढून टाकलं. आता सगळे हत्यार सगळे त्यांची मोडीत गेलेले आहेत. त्यामुळं जे आहेत म्हणजे जसं आपलं सर्वेक्षण शिक्षणाचं सार्वत्रिकरणाची 3 उद्दिष्टे होती, तीच ह्याची थोड्याफार अंतरानं आहेत. जशी पूर्वीची जे 1995ला शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालेलं होतं, मुलं शाळेत आली पाहिजेत, टिकली पाहिजेत आणि शिकली पाहिजेत, तशी ही माणसं आपण शोधली पाहिजेत, बसवली पाहिजेत आणि व्यवहारामध्ये जेवढं लागेल तेवढं शिकवलं पाहिजे. ह्या बेसिक टार्गेट आहे सर. कालपासून जे आम्ही कार्यक्रम बघितले त्यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने प्रत्येकानं आपापलं प्रेझेंटेशन केलेलं होतंच, परंतु सगळ्यात आनंददायी जो होता जो दुपारचा जो चर्चासत्र होते त्यामध्ये त्या व्यक्तिमत्वाचं, त्या बोलण्याचं, त्यांच्यातून उत्साह जो जाणवत होता,
म्हणजे एक 71 वर्षाचे आजोबा आहेत, त्यांनाही वाटत होते की मी थोडंसं हुशार शिकलो, कदाचित पूर्वी शिकलो असतं तर कुठंतरी 7वीतनं गुरुजी होऊन वगैरे रिटायरमेंट बी झाले असते ते. एवढ्या मोठ्या भावना या गुरुजींच्या मनामध्ये आमच्या स्वयंसेवकांनी, त्या स्वयंसेवकाला आम्ही एकही कोणतं मान देतोय, धन काही देत नाही, परंतु या मानधनाच्या पोटीही काम करताना दिसलेलं नाहीत. जसं मगाशी त्या मॅडम बोलल्या किंवा एक 2-3 त्या नागपूरच्या एक मॅडम बोलल्या की मी काय काय करते. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असताना सुद्धा त्या मॅडम स्वयंपाक करत असताना ते व्यक्ती येतात, शेतातून दमलेल्या असतात, मग त्यांना ते भोजन, भजन आणि रंजन ह्या तिन्हीच्या माध्यमातून त्यांनी वेगळ्या पद्धतीने शिकवलेलं आम्हाला सांगितलं की मी हे करते. आणि त्या आलेल्या 9 वाजेपर्यंत त्यांचा तास कसा चालतो याचंही त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं होतं. खरं तर अशी माणसं आहेत जी आज पण कुठल्याही आमिषापोटी, कोणत्याही घटनेपोटी काही काम करताना दिसत नाहीत. म्हणून तर ही 9 साक्षर हळूहळू आपल्या शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. ही एकंदरीत परिस्थिती आहे सर. त्या 2 दिवसामध्ये ना याचं नियोजन पालकर साहेब आणि त्यांच्या टीमने खरंच अतिशय सूक्ष्म केलेलं आहे. म्हणजे काम उकरून काढणारा अधिकारी म्हणजे कोण तर पालकर साहेब. अशा प्रकारची एक असं आहे की त्यांच्यात सर VC म्हणजे आणि 7 ते 8 रात्री लागल्यानंतर म्हणजे सगळे अधिकाऱ्यांना म्हणायचंच नाही की मला अमुक ठिकाणी बोलवलं आहे, तेमुक ठिकाणी बोलवलं. 7 नंतर VC सुरुवात प्रतासाहेबांनी पाडलेली होती. आणि त्याच्यामध्ये येण्यापासून जाण्यापासून त्यानंतर म्हणजे मला तर काटमोरे साहेबांनी सांगितलं की दोरी कशी बांधायचं याचंही ट्रेनिंग दिलेलं होतं त्यांना. म्हणजे दोरी त्या खांबाला बांधायची का तिथं हुक लावायचा, त्यानंतर प्रत्येक गोष्टीचं नियोजन होतं. म्हणजे अगदी सूत्रसंचालक आहे सर. काल ज्यावेळी सूत्रसंचालक होते किंवा आजचे होते, जिथं कमी तिथं ते आपोआप बोलत होते. म्हणजे ज्या ठिकाणी स्टेज मोकळं वाटायला लागलं का त्या मॅडमने तर 2-3 गाणी म्हणली त्यांना येणारी. त्याला संगीत नव्हतं, काय नव्हतं, कोणी ऐकत असो नसो, मी माझा रोल जो करायला पाहिजे तो करत होता. हे नियोजनाचा जो उल्हास खरं इथं आहे, ज्याच्या माध्यमातून जी असेल, कारण त्यांनी त्यांची टीम कॉन्क्रीट केलेली आहे सर. त्यांच्यामध्ये मनामध्ये असं काही नाही. आणि ते स्वतः सायंकाळीपर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला होते. आणि त्या कार्यक्रमातून एक मोठं दाखवतो डीडींच्या लक्षात आलं सर, ते उल्हासनंच केलं. म्हणजे हाही उल्हास आहे. आणि ज्यावेळी ह्यांचा कार्यक्रम झाला तर ह्यांनी त्यांच्या शाळेला 365 दिवस शाळेला बक्षीस दान केलं पहिल्यांदा 21,000चं. आणि गंमत अशी झाली की फुडल्यानं दडपण यायला लागलं, ह्याच्या वर जायचं का खाली जायचं. आणि त्याच्याप्रमाणे मग प्रत्येकानं आपापल्या शाळेला जे जे असेल, म्हणजे पहिल्यांदा DD द्यायला शिकला त्या उल्हास कार्यक्रमाला शिकला असं म्हणायला काही हरकत नाही. ज्याच्या माध्यमातून, कारण ज्ञान असो, मान असो किंवा पान असो, ही दिल्यानं वाढतं. म्हणजे संस्कृतमध्ये श्लोक आहे, नच राज हारे नच चोर हारे नच भात्रभाजम नच भारकारी व्यय करता वर्धत एवम नित्यम विद्याधनम सर्वधन प्रदानम. म्हणजे विद्याधन हे एकमेव असं धन आहे की दिल्यानं वाढतं ना. त्याची भाव वाटणी मागत नाही, राजा हिसकावून घेऊ शकत नाही, आणि डोक्यामध्ये असलं म्हणून वजन त्याचं कधी वाटत नाही. असंही विद्याधन हे आपले जे 9 साक्षर आणि त्यांचे स्वयंसेवक देत आहेत. सर खूप मनापासून आभार आणि कौतुक यासाठी की अशा ह्याच्यामध्ये आम्हाला 2 दिवस कुणाचे फोन नाही. आत्ता एक बंटी पाटील साहेबाचा फोन आला तेवढाच, नाहीतर हळूच कानात मिटिंग आहे म्हटलं का पुढली बंद करतात तिकडून फोन. याची गंमत अशी झाली, काली पालकर साहेबांना म्हणा की एकेका DDला जर आपण 2-2 महिन्यानं 3-3 महिन्यानं असा कार्यक्रमाचं नियोजन केलं तर DD तयार होतील. माझ्या विभागापासून सुरुवात करू आपण, जेणेकरून आपल्याला की याच्यामध्ये आनंदही घेतला लोकांनी. त्यानंतर नियोजन शिकले, त्यानंतर भोजनाचा आनंदही बऱ्याच जणांनी घेतला. हे सगळी सिस्टमॅटिकली करायचं, तेही श्रेय भविष्यामध्ये जे आमचे काटमोरे साहेब असतील किंवा मोरे साहेब असतील, क्षीरसागर जे आता भविष्यामध्ये पुढे स्टेप चालले आहेत, ते आमच्यामध्ये गुण उतरावेत यासाठी अशा पद्धतीने नियोजन व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांना पोतभरून शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पुढील मनोगत आहे माननीय कृष्णकुमार पाटील साहेब, संचालक बालभारती. त्यांना मी या ठिकाणी मनोगतासाठी आमंत्रित करते. नमस्कार. आजच्या या समारोप समारंभाचे अध्यक्ष आणि आपले कुटुंब प्रमुख माननीय आयुक्त सूरज मांढरे साहेब, आमचे मित्र आणि ज्यांनी हा सर्व मोठा गाडा या ठिकाणी चांगल्या प्रकारे हाकलला असे योजनाचे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर साहेब,
उपस्थित असलेले सर्व आमचे सहकारी, उपसंचालक, सहसंचालक, डाएट प्राचार्य, इथे उपस्थित असलेले योजना कार्यालयात कार्यरत असलेले इतरचे जे अधिकारी आहेत आपले, ते स्वयंसेवक आणि नवसाक्षर बंधू भगिनींनो, योगायोगाची गोष्ट असे की मी आणि पालकर साहेब दोघं आम्ही सुरुवातीला 2005 साली शिक्षणाधिकारी निरंतर म्हणून काम सुरुवात केली होती. त्यावेळेला निशाणे डावा अंगठा हा चित्रपट मी बघितलेला नव्हता, त्याच्यानंतर आला होता तो चित्रपट. पण तरीसुद्धा ज्या गमती जमती बघितल्या, कारण याच्या अगोदर मी जेव्हा कॉलेजला लेक्चरर होतो त्यावेळेला NSSच्या प्रोग्राममधनं आम्ही प्रौढ साक्षरतेचे कार्यक्रम 10 दिवस करत होतो. वेगवेगळ्या ठिकाणी केलेत. नाशिक जिल्ह्यामध्ये वणी, सुरगाणा वगैरे या ठिकाणी केले होते. आणि नंतर जेव्हा 10 वर्षाच्या ब्रेकनंतर धुळे आणि नंदुरबारला जॉईन झालो ना, तेव्हा खूप वेगवेगळे अनुभव आलेत आणि सगळं थेअरी खूप सांगत होते, प्रॅक्टिकल काही दिसत नव्हतं. आणि त्यावेळेला आमची सवय अशी होती, मी पालकर साहेबांशी बऱ्याच वेळेला बोलायचो. पालकर साहेब योगायोगाने सातारा जिल्ह्यात होते आणि सातारा जिल्ह्याचं निश्चितच वातावरण धुळे नंदुरबारपेक्षा खूपच चांगलं होतं, हे मी बघून पण आलो होतो. आणि त्यावेळेला मग आता काय करायचं प्रयत्न, तर मग हुशार प्रयत्न खूप झाले होते. तर हुशार प्रयत्नांपेक्षा नंतर मग आता थोडंसं पॅशन आणि थोडी दिवाणगी ठेवून प्रयत्न करायचं असं या ठिकाणी ठरलं. त्याचं कारण असं बघितलं होतं ना, जसं आता त्या निशाणे डावांगणात दाखवलं की ज्याला लिहिता वाचता येतं त्यांना बसवलेलं असतं, विद्यार्थ्यांना बसवलेलं असायचं, याच्या नावावर तो, त्याच्या नावावर तो, शिकलेला पण काय व्हायचं. शिरपूरची गोष्ट होती, आपण नाशिक विभागात काम केलं ना, तर लोकांना असं वाटायचं की मी निरक्षर असं सांगितल्यावर काही फायदा होणार आहे का, असं विचार करून सांगणार त्यावेळेला. शिरपूरमधल्या गोष्टी आहेत ना. आणि असे विद्यार्थी, असेसुद्धा आम्हाला काही लोक मिळाले, साक्षर निरक्षर ज्यांना म्हणतो मी, म्हणजे ज्यांनी 2री 3रीपर्यंत शाळा केलेली होती, म्हणजे शाळेत गेलेली होती आणि शाळा गुरुजींनी केली असेल कदाचित, काही सांगता येत नाही, कारण शाळा करणे या शब्दाचा अर्थ मराठवाड्यात फार वेगळा वापरला जातो. एनिवे, म्हणजे बनावट, भरपूर काय काय वेगवेगळे शब्द आहेत. संशयास्पद म्हणजे शाळा करणे, असं 2 एकमेकांशी बोलताना बोलत असतात. एनिवे, त्यावेळेला मग नंतर जेव्हा लक्षात आलं की विचारायला, सर्वेक्षणच्या वेळेला नंतर आम्ही काही ठिकाणी जेव्हा फील्डवर गेलो, तर त्यावेळेला विचार न करण्यात येईल की बाबा एखाद्या गावात गेलो किंवा शेतावर गेलो, विचारलं लाभार्थ्याला लिहिता वाचता येतं का, म्हणे नाही. शाळेत गेले होतं का, म्हणे हो गेलो होतो. कितवीपर्यंत, कोणी सांगायचं 4थीपर्यंत, कोणी सांगायचं 5वीपर्यंत, पण आज मला वाचता लिहिता येत नाही असं सांगत होते. म्हणजे विसरून जातो, कारण कसं नुसतं ढकललेलं असेल किंवा नावाला शाळेला गेला असेल, वर्गातच कधी बसलं नसेल, तर तसं होऊ शकतं. अशा प्रकारचे साक्षर निरक्षरसुद्धा आम्हाला सापडले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या नवशिक्षण PLC ज्याला होतात ना आपण, पोस्ट लिटरसी कॅम्पेन, हे साधारणतः आम्ही जवळपास 3.5 वर्ष धुळे आणि नंदुरबार एकावर एक फ्री होतं, आम्ही या ठिकाणी ते केलं. खूप योगायोगाने त्याला काहीतरी एकाला 3रं बक्षीस मिळालं, एकाला 5वं बक्षीस मिळालं. देव जाणं ते कसं मिळालं, पण प्रयत्न खूप केले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक लोकांनी त्यावेळेला माझ्यावर पण बहिष्कार घातला होता, कारण जे म्हणतो ना आता, जे राहून गेलेलं काम, मी एकदा तसं म्हटलं बाबा हे आपल्या प्रायमरी शिक्षणाची अनोरस अवलाद आहे असं म्हटलं होतं, बोलता गेलं होतं. खूप चिड आली होती त्यावेळेला, कारण कोऑपरेट कोणीच करत नव्हतं. त्यावेळेला भापकर साहेबांनी नंतर थोडंसं आम्हाला सपोर्ट केलं. नंतर एक साहेब होते दीपेंद्रसिंह कुशवाहा साहेब वगैरे, नंतर त्या लोकांनी आम्हाला जेव्हा थोडंसं बाकीच्या सर्व यंत्रणेला हलवलं, त्यावेळेला लोकांचा काही प्रतिसाद मिळायला लागला होता. आणि नंतर ते कॅम्पेन पूर्ण केलं. आणि नंतर त्याच्यानंतर 4 वर्षांनी निशाणे डावा अंगठा बघितला. म्हटलं ते जर चित्रपट सुरू व्हायच्या आधी जर आपल्याला विचारलं असतं तर अजून एक महत्त्वाचा घटक जो आपला APO आणि सुपरवायझर होतात ना, त्याच्यात काहीच रोल नव्हता. बघा, दाखवला तर होता का, दाखवलाच नव्हता. त्यांच्या कमाली आपण वेगवेगळ्या बाबतीने चित्रण करू शकलो असतो. एनिवे, आता आपल्याला दिलेली ड्युटी आहेत, खूप चांगलं काम आहे. राहिलेलं जे काही आपलं टार्गेट असतं ते लिटरसीचं आपल्याला कंप्लीट करायचं आहे. निश्चितच मी पण बघितलं, कारण पालकर साहेबांच्या अगोदर काहीतरी 3 महिने माझ्याकडे चार्ज होता, 2.5-3 महिने. कार्यालयातली परिस्थिती पण बघितली होती, म्हणजे स्टाफ कमी वगैरे वगैरे असं काय ना. आणि नंतर काय आलं की अधिकाऱ्यांमध्ये थोडासा जोशाचा अभाव झाला होता. परंतु पालकर साहेबांच्या याच्यात आम्ही आता जेव्हा जेव्हा चर्चा करतो बघतो ना, त्यांनी सकाळी एकदा 8 वाजता औरंगाबादला VC सुरू केली होती. आम्ही सोबत होतात ना, आणि जवळपास सर्व BO मी यायच्या अगोदर तिथे येऊन बसलेले आहेत. तर हा उत्साह जसा पालकर साहेबांमध्ये सांगितलं ना उल्हास आहे, तर सर्वांनी हा उल्हास जर जपला, आपले पुढचे उल्हास तर आहेतच आपल्याकडे, तो काही भाग नाही, परंतु असं जर झालं तरच आपण या ठिकाणी हे आपलं टार्गेट कंप्लीट करू शकतो. सोपं काम किंवा इझिली होऊ शकेल असं कुठलं काम कोणीही करू शकतो, पण निश्चितच सांगतो की हे काम किती अवघड होतं हे मला माहिती आहे.
कारण बाकीच्यांना काय हुशार पोरं त्याचे जे शिकतात, ज्या लाभाच्या योजना असतात, ज्यांना जिथे लाभ मिळतात, आता आपण अनेक योजना बघतो, इथे लोक पटापट येतात, तुम्हाला लोकांना आवरावं लागतं. पण ही जी योजना आहेत याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न, खूप कष्ट, नंतर एकंदरीत जर विचार केला तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची थोडीशी सांगड घालून वरिष्ठांना जास्त प्रमाणात या ठिकाणी फीडबॅक घेऊन हे काम करावं लागतं. आपण सर्व लोक हे कराल अशी अपेक्षा आहे आणि शासनाची या ठिकाणी जे काही टार्गेट या प्रौढ साक्षरतेच्या संदर्भात मध्ये दिलेले आहेत हे सर्व आपण सर्वजण पूर्ण करणार अशी आशा आहेत. एवढं बोलून मी माझं मनोगत धन्यवाद. धन्यवाद सर. समारोपाच्या कार्यक्रमातील अंतिम मनोगत आहे माननीय सूरजजी मांढरे साहेब, आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे. त्यांना मी मनोगतासाठी आमंत्रित करते. व्यासपीठावरील सर्व सहकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व EO स्कीम्स आणि डाएटचे प्रिन्सिपॉल्स, अधिव्याख्याता, नवसाक्षर, सर्वात प्रथम आपल्या सर्वांचं खूप मनापासून अभिनंदन. कारण 2 दिवस एखादी कार्यशाळा इतके चांगल्या उत्साहात चालवणे हे फार कठीण काम आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण कार्यशाळा ठेवतो पण जे ते आपलीच कामं करताना दिसतात. तर इथं मला दिसून आलं की बऱ्यापैकी लक्ष देऊन कालपासून सगळे लोक काम करत आहेत. हा कार्यक्रम जो आहे, मी ज्यावेळेला 93 मध्ये सर्व्हिसमध्ये आलो त्यावेळेला पण एक साक्षरता अभियान नावाचा कार्यक्रम होता आणि आम्ही ते रात्री वगैरे जायचो की काय वर्ग चालू आहेत. तर मला असं त्यावेळेला वाटायचं की हे कधीतरी बंद होईल, म्हणजे हे कधीतरी संपेल. कारण काय व्हायचं ते आपण संध्याकाळी ते कोणतरी अत्यंत वयस्कर लोक बसलेले असायचे आणि त्यांना पण माहिती नसायचं की आपण का शिकतोय आणि जे शिकवायचे त्यांनाही कळायचं नाही यांना का शिकवायचं आहे. त्यामुळे ते न त्या घेणाऱ्याला काय फार रस असायचा नाही, फक्त रस कुणाला असायचा तर तहसीलदार BDO. कारण त्यांना त्यांचा आढावा जो व्हायचा तो ह्याच्यावर व्हायचा की तुमच्या इथं संख्या किती आहे, काय आहे वगैरे वगैरे. तर हा असा ॲडमिनिस्ट्रेशन ड्रिव्हन नावाचा तो एक प्रकारचा एक कार्यक्रम होता. आणि मग ते तुम्ही निशाणी दावा अंकाचा उल्लेख केला, यांनी ते आजूबाजू बिलाचा उल्लेख केला, तसं हळूहळू त्या कार्यक्रमामध्ये काय व्हायला लागलं की फक्त एक आकडेवारींचे खेळ व्हायला लागले की प्रत्यक्ष किती साक्षर आहेत, प्रत्यक्ष किती निरक्षर आहेत, ते साक्षर झाले म्हणजे नेमकं काय झालं, या सगळ्याच गोष्टी अशा ज्याला म्हणतो नॉन व्हेरिफिएबल टाईप असं ते सगळं कार्यक्रम तो होता. आणि तीच सगळी लिगसी आता मला वाटतं आपल्यासमोर उभी ठाकलेली आहे. म्हणून एक फार चांगला उपक्रम, त्याच्यातलं जे सगळं रूपांतरण आहे ना ह्या कार्यक्रमाचं, ते फार चांगलं काय वाटतं मला की आता त्याचं स्वरूप त्यांनी बदललं. 5 एलिमेंट्स वेगळे त्यामध्ये आले, म्हणजे नुसतं सही येणे किंवा अंगठ्याची जागा जाऊन सही येणे एवढा पुरता कार्यक्रम मर्यादित नाही. याच्यात ते FLN तर आहेच आहे, पण जीवन कौशल्य पण आहेत, तुमचे व्यावसायिक कौशल्य पण आहेत, मूलभूत शिक्षण पण आहे, सो निरंतर शिक्षण पण आहे. तर हे असं त्याला जीवनाशी निगडीत केलं गेलं. म्हणजे ज्या माणसाला जे समजतं, आता मला एक उदाहरण सांगायचं आहे. इथूनच तुम्ही ह्या चौकाच्याच पलीकडे गेले ना, तिथे एक व्हील अलाइनमेंटचं एक फार मोठं दुकान आहे. म्हणजे मी ज्यावेळेला कार घेऊन एक दिवशी आलो होतो तिथे आणि माझ्या खाजगी गाडीची व्हील अलाइनमेंट करून घ्यायची होती, तर ते त्यांनी काम सुरू केलं त्या अण्णांनी आणि मी समोरच उभा राहून ते बघत होतो तो कसं करतोय ते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते इतकं भयंकर कॉम्प्लिकेटेड काम आहे ना की तो त्या प्लेट्स खाली लावतो 4ही चाकांच्या, मग इकडे तिकडे बघतो, स्क्रीनवर बघतो, मग तिथं काहीतरी आकडे बदलतात, मग काहीतरी अंक पण म्हणजे अंक येतात, कधी अक्षरे येतात आणि ते सगळं झाल्यानंतर एक 15-20 मिनटं ते खटपट झालं. मला तर काय त्याचं आकलन होत नव्हतं की हा कधी थांबतोय, म्हणजे काय स्क्रीनवर आल्यावर थांबतोय हे मला पण कळत नव्हतं. तर मी नंतर ते सगळं झाल्यावर त्याला विचारलं, यार एवढं कॉम्प्लिकेटेड तुझं शिक्षण काय झालं आहे म्हणलं नाही, म्हणलं मला काय फार लिहिता वाचता येत नाही. म्हणला मला दुसरा शॉक बसला. तर म्हणलं तुला कळतं कसं ते काय? तर म्हणलं नाही, ते फक्त चित्र माझ्या लक्षात आहे की हे सगळं होऊन हे असं आलं की थांबायचं. हां, तर ते येईपर्यंत मी ते कधी टायर हलवतो, कधी प्लेट हलवतो, कधी काय काय करतो, आणि ते तसं आलं की झालं म्हणतो आपलं काम. आता हे आहे व्यवसाय शिक्षण. पण आता त्याला जर नीट कळलं की हे काय होतं बाबा, हे 10 होते त्याच्यात 3 मिळाले, काय झालं, पण ते त्यांनी त्याची खासियत ती डेव्हलप केलेली आहे, त्याची मेमरी डेव्हलप केलेली आहे, त्याचं स्किल डेव्हलप केलं. पण त्या सगळ्याचा अंतर्भाव या कार्यक्रमामध्ये आता घेतला गेला की ज्याला जे शिकायचं आहे ते. पण कधी कधी भयंकर अडचण होते. म्हणजे आपण अशी उदाहरणं बघितलेली आहेत की कधीतरी त्या काहीतरी औषधाची बाटली आणि दुसरी बाटली फ्रीजमध्ये ठेवली आहे, त्या आजीनी वेगळीच बाटली काढली आणि त्या नातवाला पाजून टाकली.
तर ते अत्यंत गंभीर घटना पण घडलेल्या आहेत, म्हणजे कधी कधी मृत्यूपर्यंत हे प्रकरण गेलेले आहेत. तर हे हा थोडासा सिरियस विषय आहे. आणि हे झालं एक फंक्शनल लिटरसी ज्याला म्हणू, की आपलं रोजचं जीवन आपल्याला सुकर व्हावं, जगता यावं ह्याकरता जी काही गोष्टी. पण तुम्हाला जर खरंच काही नवीन मिळवायचं असेल ना, तर माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये फक्त आणि फक्त काय जर फरक असेल, म्हणजे माणूस कशामुळे सुपिरियर आहे इतर प्राण्यांपेक्षा, माझं तरी मत एक मात्र फरक जर काय असेल ना, तर माणसाला लिहिता येतं. हा आहे, लिहिता येतं. बोलण्याचा विषय नाही आहे, बोलणं येतं. आता बघा तुम्ही कोणी ते 9 साक्षर झालेले मगाशी त्या भगिनी आल्या होत्या, तर किती चांगलं भाषण करत होत्या. बोलण्यामध्ये कोकिळा पण बोलते, प्राणी पण बोलतात, भले भले लोक पोपट बोलतात फार छान माणसासारखं. मुंगी तिच्या वजनाच्या 100-200 पट वजन उचलते, ते माणसाला शक्य नाही आहे. नंतर ते उंट कितीतरी दिवस पाणी न पिल्यापासून राहतात, कोणत्या माणसाला तेवढी तहान सहन होऊ शकणार नाही. कितीतरी प्राण्यांचे तुम्ही वैशिष्ट्य बघा नुसते, तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक बाबतीत प्राणी माणसांपेक्षा, मानव प्राण्यापेक्षा कशा ना कशा बाबतीत तरी श्रेष्ठ आहे. मग त्यांनी का नाही राज्य केलं? केवळ आणि केवळ माणूस लिहू शकतो. लिहिण्याचं महत्त्व हे आहे की ज्या 10 पिढ्यांचं, 50 पिढ्यांचं, 100 पिढ्यांचं संचित आहे ते एका कागदावरती पुढच्या पिढीकडे जातं. एखाद्याने पुस्तक लिहिलं, गांधीजींनी लिहिलेले माझे सत्याचे प्रयोग, त्यांचे एवढ्या आयुष्याचे सगळं सार होतं, त्या 200-300 पानामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. तुम्ही ते पुस्तक जर मनापासून वाचलं तर तुम्ही तो 50-60 वर्षांचा त्यांचा अनुभव एका क्षणात आपल्या अंतःकरणामध्ये घेता. तुम्ही एखादी कविता वाचता, त्या माणसाला ती कविता सुचायला लागलेल्या असतात 10 रात्री, महिना, काय 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 काय. तुम्ही ती वाचता, तिचा आस्वाद घेता, ती कविता तुमच्या जीवनाचा भाग बनते, ते नॉलेज तुमच्याकडे ट्रान्सफर होते. ही सुविधा प्राण्यांना उपलब्ध नाही. प्राण्यांचे कधी साहित्य संमेलन झालेलं ऐकवत नाही. म्हणजे साहित्य संमेलनात लोक कधी कधी प्राण्यांसारखे वागतात, पण प्राणी साहित्य संमेलन घेऊ शकत नाही. तर हे जे आहे ना, हे वैशिष्ट्य आहे की हे आपल्याला दिली. आता त्या देणगीपासून किती लोक वंचित आहेत बघा. म्हणजे तुमचा आकडा किती 1 कोटीच्या आसपास आहे मला वाटतं. हां, आता ह्या लोकांना बघा, हे लोक जे माणसाला दिलेली जी शक्ती आहे, की कला, क्रीडा, आस्वाद घेणे एखाद्या गोष्टीचा, काय काय शब्द 2-2, कधी कधी एखादं वाक्य, जसं ते एकनाथ म्हणाले की ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे तो एक अनुभव आहे. तुम्ही जेव्हा वाचता ना, मी त्या महावाचनमध्ये पण म्हटलं तर मी एक खूप चांगला वाचक आहे, खूप माझी स्वतःची लायब्ररी आहे, मी खूप वाचत राहतो, गाडीत पण किंडलवर वाचतो. मला सांगतो, जेव्हा पुस्तक हातात येतं ना, तुम्ही पान उलटतानाचा आवाज, तुम्हाला त्या पुस्तकाचा गंध, तुम्ही जेव्हा त्याच्यातनं डोळे घालता तुम्हाला दिसणारी ती अक्षरं, वेगवेगळे फॉन्ट, नंतर ते जेव्हा आतमध्ये जाते एखादी ओळ, त्याच्यावर केलेला विचार, हे सगळं तुम्हाला माणूस म्हणून फार समृद्ध बनवतं. ह्या अनुभवापासून निरक्षर वंचित राहतो म्हणजे किती मोठ्या अनुभवापासून वंचित आहे. बाकी सगळं करत असतो तो, बाकी सगळं काही त्याला शक्य आहे. प्राणी जे करतात ते सर्व काही त्याला शक्य आहे. तो चव घेईल पदार्थाची, डान्स करेल, अजून काय काय करेल, सगळं काय करेल, पण ह्या आस्वादापासून तो वंचित राहतो, जो की माणूस म्हणून सगळ्यात श्रेष्ठ अनुभव आहे. आणि जीवन जे साक्षर पण आहेत, म्हणजे जे व्यवस्थित लिटरेट आहेत, ते पण जर हा अनुभव घेत नसतील ना, तर ते पण निरक्षरच आहेत. म्हणजे तुम्ही जर खरंच त्या पलीकडे जात नसाल की काय 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 आपण वर्षभरात एकदा तरी कधीतरी धांडोळा घ्यायला पाहिजे की काय अपग्रेडेशन केलं. तुम्ही जसं म्हणले मग हॉटेलचं, तसं मला एक आठवलं की एका ठिकाणी लिहिलेलं असतं की इथे बाल कामगार काम करत नाही. आपल्याच एखाद्या शासकीय कार्यालयात ती पाटी लावली असते, इथे बाल कामगार करत. त्याच्या खाली एक जण काय लिहितो, येथे तसे कोणीच काम करत नाही. हां, म्हणतात तसे तर इथं कोणीच काम करत नाही, बाल तर सोडाच, मोठे पण काम करत नाही. तर ते आपण तसे झालोय का? म्हणजे काम म्हणजे काय हे बघा, ते बाबूगिरी माझ्या दृष्टीने काम नाही, ते तर आपलं रुटीनचा भाग झाला. म्हणजे ते तर कोणी पण करेलच ना. आता समोर फाईल आल्यावर तुम्हाला करावंच लागेल. ते माणसं मानगोटीवर बसतील, ते अधिकारी आरडाओरडा करतील, काही ना काही ते करून तुम्हाला ते इकडचा कागद तिकडे करावंच लागेल. पण आणि आपल्या खात्यामध्ये तर एवढा स्कोप आहे ना की सतत पुस्तकं. आता एवढे पुस्तकं साठले, मला एक नवीन कपाट बनवून घ्यावं लागले. जेवढे सत्कार झाले, ते एक होता कारभार तर मी त्याच्या बाहेरच्या पॅकिंगवरनंच ओळखायला लागलेलो आहे आता की हे आतमध्ये. हां, ते तुम्ही किती पण पॅक केलं तरी मला कळतं. तर आता पण तरीसुद्धा आपण निश्चितपणाने काय ग्रहण करतो, आपल्याला तो अनुभव घ्या. मग मला काय वाटतं माहिती आहे का, हे शिक्षक सारखं बहिष्कार टाकतात ना, ते कशावर पण बहिष्कार टाकतात. शैक्षणिक काय नाही, शैक्षणिक नाही काय, हे मला समजेनाचं झालं आहे आता. म्हणजे हे जर अशैक्षणिक आहे तुमचं काम, तर शैक्षणिक काय आहे मग? हे आपलेच जाता जाता सुटलेले हे आहेत ना माणसं. म्हणजे आपलं पहिल्यापासूनचंच काम जे आहे त्याच्यातनं जे सुटलेले आहेत. आता साक्षर करणे हे नाही तर काय आहे?
आणि अनेक कामं असतात ती काही एका वेळेला करायची नसतात. तसं आता जिल्हाधिकाऱ्यांचं काम बघाल तुम्ही 350 कमिट्यांचा अध्यक्ष येतो. म्हणजे त्यांनी जर नुसती मीटिंग जरी घ्यायची ठरवली प्रत्येक, तर त्याचं अख्खं टेन्युअर फक्त मिटिंगा घेण्यातच जाईल निघून. ते करत राहतात. आता म्हणून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की हे याच्यासाठी की पहिले तर हा वाचन अनुभव जो आहे, हा साक्षरतेचा जो अनुभव आहे, हा अक्षर ओळखीचा जो अनुभव आहे, हा केवळ त्यांना अंगठ्याच्या जागी, तसे तर अंगठ्या आपल्याला अजूनही करावं लागतं. बघा आता बायोमेट्रिक म्हणजे काय आहे, तेच आहे ना, तुमची सही पुरेशी नाही, परत ते अंगठा आलाच आहे आपल्या समोर आपल्या. त्यामुळे ते अंगठ्याला रिप्लेस करून सही करणे हे फार मोठी करामत नाही. त्याला तुम्हाला ती जी अर्ज मिळेल ना, की मी आता वाचायला लागलो. म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगतो, आमच्या शाळेमध्ये तशी स्पर्धा असायची. मी इथं नुमवीमध्ये होतो आणि आम्हाला संस्कृतचे शिक्षक होते जांभोरकर म्हणून, फार आउटस्टँडिंग शिक्षक. म्हणजे शालेय याच्या पलीकडे जाऊन, म्हणजे आम्ही संस्कृत कशासाठी घेतलं, मार्क जास्त मिळतात म्हणून. पण त्यांनी आम्हाला हे सांगितलं की ते संस्कृतचं काय महत्त्व आहे, की त्याच्यामधनं आपल्याला इतकं पिढीच्या जुनं ज्ञान मिळतं, उच्चार स्वच्छ होतात, भाषा शुद्ध होते, तुम्हाला कळते संधी काय आहे, व्यंजन काय नाही, तुम्ही क्लिअर शब्द तोडायला शिकता वगैरे वगैरे. आणि ते आम्हाला टार्गेट काय द्यायचे की रस्त्याने जाताना कुठे तुम्हाला संस्कृत शब्द कोणते दिसले ते गोळा करून आणायचे. मग आता मी त्या आमच्या शाळेच्या तिथून बाजीरावरून निघायचं, रविवार पेठेत घरी जायचं. मग रस्त्याने जातात तर आम्ही पाट्या बघत असायचो. बऱ्याचशा मराठी असायच्या, इंग्लिश तेव्हा फार नव्हतं. पण मग ते LICचं ऑफिसला आलं, योगक्षेमम वहाम्यम वगैरे, आम्ही फार खुश व्हायचो की हे वाचता पण आलं आणि मिळालं पण, आजचा दिवस तर चांगला गेला. मग आम्ही ते दुसऱ्या दिवशी सरांना सांगायचो, मग म्हणजे सांगा आता याचा अर्थ काय. मग ते एक एक सांगायचे. तर आम्हाला तो फार मोठा टाईमपास वाटायचा. टाईमपास म्हणण्यापेक्षा एक चांगली गोष्ट वाटायची की असं 1 to 1 सर बसले, वाक्य शोधून आणलेले, 4-5 मुलं गप्पा मारत आहेत. आता तुम्ही बघा, हे जर वाचतं नसताना आलं तर ह्या अनुभवाला आम्ही मुकलो असतो. म्हणून त्याचं महत्त्व फार आहे आणि तो एक्सपिरियन्स जे घेतात, तो एक्सपिरियन्स सगळ्या लोकांना देणं आपली ड्युटी आहे. म्हणून काय करा, हे बहिष्कार हे कोण काम करते नाही करते वगैरे. आता ते मगाशी एका शिक्षकांनी किती चांगला अनुभव सांगितला की त्यांना एनर्जी फील झाली की आपण जेव्हा दुसऱ्यांना काही देतो तर आपण रिएनर्जाईज होतो. आणि हे खरं आहे बरं. तुम्हाला सांगू, आता माणसं दुःखी होण्याचं खरं कारण सांगतो तुम्हाला मी. माणूस सुखी कशामुळे होतो, ते 4 हॅपीनेस हार्मोन्स आहेत. तुम्ही ते बऱ्याच वेळा ऐकलं असेल. एंडॉर्फिन आहे, डोपेमाइन आहे, ऑक्सिटोसिन आहे आणि सेरोटोनिन आहे. हे काय हार्मोन्स आहेत. एंडॉर्फिन आहे तुमच्या बॉडीमधनं निघतो. जेव्हा व्यायाम करतो ना आपण, तेव्हा आपले मसल टिअर होतात, ते रिपेअर करण्याकरता तो हार्मोन तयार होतो आणि दॅट इज हॅपीनेस हार्मोन. तो कशामुळे तयार होतो, त्या व्यायामामुळे. म्हणून व्यायाम केल्यावर माणूस एकदम ताजा फ्रेश बिश होतो. ऑक्सिटोसिन कशामुळे होतो, प्रेमामुळे होतो. तुम्ही पाठीवर हात ठेवला एखाद्याच्या, तर म्हणजे योग्य माणसाच्या चुकीच्या ठिकाणी ठेवल्यावर होत नाही. हां, तर ते ऑक्सिटोसिन असेल की एखादा आमचा आता सिम्बा आहे माझा डॉग, तो जवळ येतो, एकदम अंगावरती जंप मारतो दररोज. म्हणजे दररोज आपल्या आगमनामुळं आनंद कुणालाच होत नाही जगात, एक मात्र आहे आपला पेट. तर तो सेम रिॲक्शन त्याची दररोज असते, कधी पण भेटा. त्यांनी माझ्या शरीरात ऑक्सिटोसिन तयार होतं, त्याला ज्या वेळेला मी बिलगतो त्यावेळेला. सेरोटोनिन होतं समाजसेवा आणि डोपेमाइन हा रिकग्निशन जेव्हा मिळतं तेव्हा तयार होतं की मी काहीतरी समाजासाठी केलं, सेरोटोनिन प्राजलं, समाजाने मला रिकग्नाईज केलं. आता काल जसे बक्षिसं देत होतो ना आपण, त्या लोकांमध्ये बघा कशा उकळ्या फुटत होत्या. त्या कशाच्या उकळ्या होत्या, त्या डोपेमाइनच्या उकळ्या होत्या. ते येत होते हळू, फोटो काढत होते, 5-6 वेळा फोटो काढत होते. तर ते जास्तीत जास्त तो हार्मोन एन्जॉय करत होते की हे मिळालं बा, बक्षीस मिळालं. नंतर फेसबुकवर टाकून एन्जॉय करत होते, प्रत्येक कॉमेंटला काहीतरी लिहून एन्जॉय करत होते. आता परत 1 वर्षांनी मेमरी म्हणून ते परत येईल तेव्हा परत एन्जॉय करतील. तर सो दे विल कीप ऑन एन्जॉईंग. आणि हे ज्याच्यापासून वंचित आहे, जे माणसं सतत त्रासलेले आहेत, जे सतत रागात आहेत, जे काय वाचन बिचन करत नाही, सतत रागा करतात, ह्याच्यावर बहिष्कार, ह्याला अशैक्षणिक, त्याला हे ते, त्यांच्या शरीरामध्ये आहे ना, त्यांच्या शरीरामध्ये ॲडर्नलिन पास होते. ॲडर्नलिन इज एक्स्ट्रीमली बॅड हार्मोन. ॲडर्नलिन हे कधी होतं माहिती, राग येतो एकदम, हे म्हणजे रागात तो माणूस जे तो एरवी करू शकत नाही ते पण कामं करायला लागतो. म्हणजे अचानक उडी मारेल, कोणाला तरी मारेल, कुठून तरी काहीतरी करेल, काहीतरी काच फोडेल. व्हाय, हे कशात येतं ते. आणि दॅट इज एक्स्ट्रीमली डेंजरस हार्मोन. तो प्राण्यांचा हार्मोन आहे, तो वाघ, सिंह, चित्ते त्यांचा हार्मोन आहे. पण ते दुर्दैवाने परमेश्वराने आपल्यात पण टाकून दिलं. आणि तो किती, हे 4 किती जास्त काढताय तुम्ही जीवनात आणि ते किती कमी ठेवताय ना, दॅट इज युअर लाईफ, दॅट इज क्वालिटी ऑफ युअर लाईफ. पण आता आपण बघा, आपण ते त्या ह्याच्यात ॲड्रेनलिनमध्येच जास्त आहे. त्या दिवसातनं किती वेळा राग येतो. राग खोटा यायला पाहिजे ॲक्च्युली, गरजेचं आहे. मग खोटा यायला पाहिजे. एखाद्याला रागवायचं आहे ना, तर त्याला फक्त वाटलं पाहिजे आपल्याला रागवलं जाते, आपल्याला काही नाही झालं पाहिजे. बरोबर आहे. हां, सो ती कला आहे, ती कला आहे. हां, ते मी भयंकर पारंगत आहे त्या कलेमध्ये.
म्हणजे मी चिडलेला दिसेल, तुम्हाला ओरडताना दिसेल, पण हार्टबीट्स 68 असतात. सो 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 ते कला थोडी थोडी पारंगत व्हायला लागते आपण. नाही, पण तुम्ही सिरियसली घेत जा. ते तुम्हाला आता हे मी आपलं मोकळेपणाने सांगतोय, कारण काय आहे, हे उल्हासचं वर्कशॉप आहे, जीवन कौशल्याच्यावर पण बोलायचं आहे ना. आता मूलभूतचं साक्षरता सांगितली तुम्हाला, व्यवसायाचं सांगितलं, त्या अन्नाचं उदाहरण. आता मी हे जीवन कौशल्यावर बोलतोय. ते 5ही घटक मला थोडे थोडे सांगायचे म्हणून फ्री अँड फेअरली सांगितले, पण त्याचा दुरुपयोग करू नका तुम्ही. मी रागवलेलं असेल तर तुमच्यासाठी रागवलेलंच आहे, ते लक्षात ठेवा. सो हे सगळ्या ज्या गोष्टीत नाही, ह्या तुम्हाला अशा आपोआप नाही मिळू शकत. तुम्हाला सांगतो, माणसाला सुखी होण्यासाठी, माणसाला अपग्रेड होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. माणसाचं स्खलन जे आहे ना, त्याचा डाऊनफॉल जो आहे ना, तो ऑटोमॅटिक आहे. ते काही न करता आपोआप होतं. तुम्ही जर 6 महिने वर्षभर काही नाही केलं, तुम्हाला असं लक्षात येईल की हळूहळू आपली गाणी ऐकण्याची आवड बंद झालेली आहे. आपल्याला काही फरक नाही पडत गाणं नाही ऐकलं तरी. हेडफोन समोर असलं तरी लावावं असं नाही वाटत. टी व्ही असला समोर तरी उघडावं नाही वाटत. काही कोणी गप्पा मारतात, निरस वाटतं. स्लोली 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 यू विल बिकम व्हेरी डेड स्टॉक. म्हणजे आपण हळूहळू असे निरस 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 होतात. त्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. तो प्रोग्राम ऑटोमॅटिकली लिहिलेला आहे परमेश्वराने. पण त्याच्या उलटं करायचं असेल, हेल्थ कमवायची असेल, अपग्रेडेशन करायचं असेल, काहीतरी नवं स्किल शिकायचं असेल, तर मात्र मेहनत घ्यावं लागते. तर ती घेत राहायला पाहिजे आणि ती आपल्या समाजातल्या प्रत्येक माणसाने घ्यायला पाहिजे. आणि सो त्याची फर्स्ट स्टेप आहे हे लिखित साहित्य वाचता येणं. त्यामुळे एवढ्या 1 कोटीभर लोकांना आपण किती आनंदांपासून वंचित ठेवलं बघा तुम्ही. सो मला असं वाटतं की तुम्ही काय प्रयत्न करायला पाहिजे आता, की हा कार्यक्रम आहे ना, हा आपला त्याच्याकडे तुम्ही एक केवळ हे आकडेवारीचा खेळ म्हणून बघू नका. हे आता त्या अवस्थी मॅडम आल्या, मग केंद्र सरकार काहीतरी मॉनिटरिंग करतं, मग हे आकडेवारी, मग कुणाला तरी बक्षीस मिळतं, कुणाला तरी मिळत नाही वगैरे वगैरे. हे सगळं ब्युरोक्रॅटिक आहे. हे चालू राहणार. काही विषय आपल्या खात्यातले, म्हणजे मी पण तुम्हाला, मी किती अजेंडा कमी केला बघा तुम्ही EO कॉन्फरन्सचा. मी ज्यावेळी जॉईन झालो होतो ना, तेव्हा 2-3 पाणी अजेंडा माझ्याकडे आलेला होता. RO कॉन्फरन्सचं पण मी तसंच केलं होतं, की जे रुटीन काम आहेत ना, आता काय मी काय टपालाचा पण आढावा घेत बसू का, आवक किती झाली, जावक किती झाली. मी आलो त्याच्यातले मला 2-3 जे महत्त्वाची गोष्टी वाटतात ना, सगळ्यात पहिला आहे की ते लहान मुलांचं आपण काय करतो. म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशनमध्ये आपलं काय रोल आहे तुमचं सगळ्यांचा. डाएटवाला तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही प्रिन्सिपल आहात, तुमचं नाव केवढं अधिव्याख्यात तर काय भयंकर नाव आहे. एखाद्या परदेशात असं नाव घेतलं तर त्याला वाटतं हे कोणतरी देशाचं काहीतरी पद आहे की काय. तर ते हो, फार रिस्पेक्ट मिळेल तुम्हाला. जर्मनीमध्ये जाऊन सांगा की आय एम अधिव्याख्यात, ते लगेच उभा राहील माणूस तिथे. तर ते असले नावच नाही आहेत प्रशासनामध्ये. साधे नाव आहे, लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, अजून काय काय असे बाबू बिबू असले नाव आहेत आपले. हे अधिव्याख्यात, तर त्या नावाला शोभलेलं काम करायला पाहिजे ना, की मोठे मोठे कामं केले पाहिजेत. तर ते तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या अर्ली चाइल्डहुड केअरवर किती लक्ष देत आहे. ती 3 ते 6 वयोगटातली मुलं ज्यावेळेला पहिलीमध्ये येतात, ते पहिले पाऊल वगैरे आपण घेतो, परंतु आपण खरंच त्यांच्यासाठी काय करतो. हे जाऊन देशाचे नागरिक होणार आहेत. हे जाऊन सगळं त्याची सगळी डेव्हलपमेंट, त्याचा स्वभाव, त्याचं वागणं, त्याचे संस्कार सगळं तिथे घडणार आहे. मग आपण डाएटमधून काय देतो त्यांना, डाएट प्रिन्सिपलने विचार करायला पाहिजे. EOनच्या बाबतीत सुद्धा जे काय आपल्या स्कीम्स चालतात एवढ्या, आपण खूप पैसे खर्च करतो. आपण सर्वात लार्जेस्ट स्पेंडर आहोत गव्हर्नमेंटच्या बजेटचे. मग आपण ज्या स्कीम्स राबवतो त्याचं खरंच आउटकम काय मिळतं आहे का आपल्याला, फलनिष्पत्ती काय का त्या व्हेंडर ड्रिव्हन व्हायला लागलेलं आहे. आपण आपली ड्युटी आहे बरं का ती बघणे, पण मला दिसत नाही. हे अगदी काही कामं ठरवून घ्यायला पाहिजे. बाकीचे कामं होतील नव्हतील हे घ्यायला पाहिजे. आणि लास्ट पॉईंट इज धिस, की हे जे सुटलेला घटक आहे हा, मी तुम्हाला SSC बोर्डाला सांगतो. मी गोसावी साहेबांना खूप वेळा रिक्वेस्ट करून सांगितलं की हे नापास होतात ना जी मुलं 10वीवाले, त्यांची फार मिझरेबल अवस्था होते. नंतर त्यांना विनाकारण तो एक ब्लॉट लागतो की हे 10वी नापास. बँकेत कर्ज घ्यायला गेलं ते विचारतं, त्याला काढायचं आहे सायकल पंक्चरचं दुकान, त्याला विचारतं 10वी पास आहे का. आता त्याचा काय संबंध आहे त्या 10वी पासचा त्या सायकल पंक्चरचा. कशाला संबंध नाही, पण ते त्याला तेच विचारतं, त्याला देत नाहीत कर्ज. ते एकाला तर विचारलं होतं, वॉचमनच्या कामासाठी गेला आणि त्याला प्रश्न विचारला, काय काम करतो वॉचमन. फिट आहे, एकदम फिट आहे. इंग्लिश बोलता येतं का. तो म्हणला काय इंग्लंडवरून येणारे चोर. आता म्हणजे आपण कशाला काय अट ठेवलेले आहेत हां. तर ते आणि ते ह्याच्याशी गप्पा मारणारे चोर आल्यावरती, म्हणजे भाषेचा काय संबंध आहे त्या वॉचमनच्या कामाशी. पण आपण असे अटी शर्ती ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यातनं बरेचशी जनतेला बरबाद करून टाकलेलं आहे आपण, की कशाच्याही अटी आहेत. तर ते सांगण्याचं तात्पर्य आहे की 10वीमध्ये नापास खरंच नाही करायला पाहिजे. त्याला जसं आहे तर गणितात नापास आहे ना, त्याला लिहून पाठवा, हा गणिताचा मटेरियल नाही आहे, त्यांनी कॉमर्सला जाऊ नये काय जाऊ नये. हां, तो दुसरा शिकेल ना, त्याला तसाही तर गणिताचा काय संबंध आला नंतर तुमचा सांगा मला. म्हणजे ते आपल्या अंकगणिताचं म्हणतोय. गणित म्हणजे ते तुम्हाला जे काही होतं ते गणित, साईन कॉस थिटा बिटा
ते तसलं ते तसेच मला तर ते जॉमेट्रीतलं काहीच आठवत नाही आता, म्हणजे मी ते भूमितीचा पेपर दिला हे पण आठवत नाही. तर त्यामुळं बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जे तिथेच दफन होऊन गेल्या. आता आपण मात्र त्याला उगीच ते लेबल लावून ठेवलं आणि अडकून टाकलं. आता त्याला जे नाही शिकायचं तिथं ठेवा, त्याला पुढचं दुसरं शिकायचं, त्याला इतिहास भूगोल शिकू द्या ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे. तो जाईल आर्ट्सला, नॉन गणिती विषय शिकेल, नॉन लँग्वेज विषय शिकेल पुढे जाईल. तर आता ती सुधारणा आपण करतो आहोत. पण तरी सांगण्याचं तात्पर्य हे आहे की हा शेवटचा घटक जो आहे ना, जो आपल्या एज्युकेशन सिस्टीममधून सुटलेला आहे, सिस्टीममधून सुटला, परीक्षेच्या माध्यमातून सुटला, त्याला वाचन लिखाणापासून सुटला, स्किलमधनं सुटला, त्याला आणणे हे आपले हे 3 जरी कामं केले ना नीट सगळ्यांनी, अर्ली चाइल्डहूडवाल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की मुलांचं काय चाललं आहे. प्रत्येक माणसाने, शिक्षण व्यवस्थेतल्या प्रत्येक माणसाची पहिली ड्युटी आहे ही की लहान मुलांचं काय चाललं आहे 3 ते 6-7 वयोगटातलं. आणि मी त्याकरता काय करतो, तुम्हाला कोणी रिव्ह्यू फिव्ह्यूची काय गरज नाही, बक्षिसाची काही गरज नाही, काही करायची गरज नाही. मी स्वतः त्याच्यावरती किती वेळ दिला, ह्या सभागृहामध्ये ते ECCच्या किती बैठका घेतल्या, किती VC घेतल्या. कारण मला माहिती आहे की तेच आहे धन, ते सगळं त्या वयोगटात सगळं फ्रीज होतं, नंतर पुढं काय फार बदल होत नाही. दुसरं आपल्या स्कीम्स, पैसे तर तेवढेच खर्च करतो आहे, 1000 कोटी रुपये खर्च करतो आहे. बघ 1000 कोटी रुपये एक्स आयटमवर खर्च करून काहीच मिळत नसेल तर वाय आयटमवर का नाही खर्च करायच्यातनं मिळेल. आणि तो फीडबॅक कोण देणार, आपण देणार. मी आता त्या गडचिरोलीला गेलो नाही, नागपूरला तुमच्याकडे गेलो होतो ना आपण, ती शाळा बघायला कुठल्या त्या क्लस्टरसाठी. ते 4-4 पेट्याची थप्पी लावलेली दिसली आपल्याला. ते मला आधी वाटलं इलेक्शनचं साहित्य आहे का काय. ते सगळे आपले ह्याचा पेटर आहे, त्याचं काय आणि काय 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 ते उघडलेलं पण नाही काही लोकांनी. मी यवतमाळमधल्या कळंबमध्ये गेलो होतो, यवतमाळच्या अमरावतीला पटोळे साहेब नाही आलेले, ते तिथं त्यांनी एक वेगळी बँक केलेली आहे त्या यवतमाळच्या कळंबमध्ये. ते आपल्या साहित्याला हात पण लावत नाही. आपण जे पाठवतो ना तुम्ही MPSBमधनं देता, मी तेव्हा त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलं तुम्ही का कळवत नाही यांना की आम्हाला ह्याच्या, आणि ते लोकली परचेस करतात बिचारे. काही काही लोकांना तुम्ही इथं बाहेर बघा ह्यांनी किती साहित्य बनवलं आहे, हे जे तुमचे स्टॉल होते त्यात त्या लोकांनी किती क्रिएटिव्हिटीने साहित्य बनवलं आहे. मग हे जर उपयोगी आहे तर हेच द्यायला पाहिजे ना आपण विकत घेऊन. तुम्ही विकत त्याला देताय चांगले पॉलिस्टरचं शर्ट म्हणून, त्याला गरज आहे कॉटनची, तो बिचारा कॉटनचे शिवून घेतोय तिथं, आणि आपला इथं वाया पण जात आहेत पॉलिस्टरवर पैसे, तो कॉटनवर त्याचे पैसे वाया जातात. मग कॉटन विकत घ्याव्या. म्हणजे हे मी पोशाखाबद्दल नाही बोलत, उदाहरण देतोय तुम्हाला की व्हॉट्सएव्हर ते जर मुलं गणित शिकण्याकरता अमुक एक सामुग्री वापरत आहेत तर आपण गणितासाठीच एक वेगळी सामुग्री पाठवतो. हे फीडबॅक तुम्ही कृपा करून, मी मध्ये एकदा तुम्हाला सर्वांना फास्ट विचारलं पण होतं ते सामुग्रीचा उपयोग होतोय का, काय होतोय का, हे फार गरजेचं आहे. म्हणजे ते उपयोगी झालं पाहिजे. आणि लास्ट पॉईंट इज दिस, ह्या सगळ्या सुटलेल्या जनतेकडे, भले ते 10वीवाले असू द्या, पूर्ण निरक्षर असू द्या, का त्याच्या अपेक्षेप्रमाणे लर्निंग आउटकम नसलेले असू द्या, हे 3 आपल्या सर्वांचे प्रायमरी कर्तव्य आहे आणि ते करायला पाहिजे. तर हे मला वाटतं तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. आणि त्याची पालकर साहेब तुम्ही कॉम्पिटिशन भरवा या 3वर कोण बेस्ट काम करतो. आणि काय त्याला मी चार्ट बीट तक्ता विकता नको आम्हाला, तुम्ही खरंच मनापासून सांगायचं ते की माझ्या कार्यक्षेत्रामध्ये बाबा अमुक मी लहान मुलांच्या बाबत हे मॉडेल तयार केलं, हे असं चाललेलं आहे, ह्या स्कीमच्या बाबत असं केलं आहे, मोठ्यांच्या बाबतीत हे केलं आहे. तुम्ही घ्या स्मार्ट वापर करू शकता की नाही शिक्षकांनी सर्वेक्षण केलं नाही, कुणी काय केलं तरी आम्ही कुठून तरी इंटेलिजंटली शोधून काढू कसं. आता हे बघा, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे वापरतात लोक. तुम्ही मोबाईलवरती एखाद्या 4 गोष्टी ब्राउज केल्या तर तुम्हाला लगेच ईमेल यायला सुरुवात होतात त्याच विषयावरच्या. इव्हन एवढ्यापर्यंत आहे की काही लोक तर ते चायनीज फोन जर वापरत असतील तर मायक्रोफोनची परवानगी दिली तर तुमचं अख्खं व्हॉईस रेकॉर्डिंग त्याच्यात जात आहे आणि तुम्ही बोललेल्या शब्दांप्रमाणे पण ईमेल यायला सुरुवात होतात. की तुम्ही जर खूप चर्चा केली एकाच विषयावर, आता कुमठेकर रोडला आहे, काहींनी फार 4.5 वेळा शब्द बोलले असतील तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत त्या सगळ्या साड्यांवरती सेलच्या जाहिराती यायला लागतील. करून बघा तुम्ही नसेल तर, कारण ते व्हॉईस रेकॉर्डिंग करतात. तुम्ही मायक्रोफोन ॲक्सेस परवानगी दिलेली आहे ते करतात. आता हे इंटेलिजंट मार्ग आहेत, ते काही सर्वे नाही करत की किती लोकांना आज साड्यांमध्ये रस आहे, किती लोकांना आज कपडे खरेदण्यात रस आहे, किती लोकांना आज गॅजेट घेण्यात रस आहे. ते कलेक्ट करतायत डेटा, ते वेगळ्या वेगळ्या मार्गातून तुमचा डेटा कलेक्ट करताय, स्पाईंग करतायत तुमच्यावरती. तुमचा मोबाईल हा तुमचं पूर्ण अंतरंग उलगडणारा साधन झालेला आहे आता. ते कलेक्ट करतात स्मार्टली. ते कुठं सर्वे फिरवे करतात. ॲमेझॉन कंपनी काय सर्वे करते का की कोणाला काय घ्यायचं आहे. ते इथनं तुम्ही ईमेल, तुम्हाला आलेले ईमेलमध्ये कोणते शब्द आहेत, तुमच्या मेसेजेसमध्ये काय, तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये काय, असे स्मार्ट वापर करतात आणि त्यातनं मटेरियल बाहेर काढतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला पुश करायला सुरुवात करतात तुमच्या इनबॉक्समध्ये त्या गोष्टी. तुम्ही इव्हन त्याच्यातल्या इनबॉक्सवरती क्लिक करून जर ती वस्तू विकत घेतली तर त्याचे पैसे गुगलला मिळतात. अशा पद्धतीने त्यांनी सेटअप लावला. आता एवढा हायफाय सेटअप आपल्याला नाही करता येणार, पण आपल्याला काही इंडिकेटर, निरक्षर, एखादी व्यक्ती निरक्षर आहे हे कुठं
रजिस्टर झालेलं असतं. बँकांमध्ये रजिस्टर झालं असतं की अंगठे मारतायत, सरकारी कार्यालयांमध्ये रजिस्टर झालेलं असतं अंगठे मारतायत, अजून कुठे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कुठले तरी रेडीमेड ठिकाणी हे रजिस्टर झालेलं असतं की मला त्या गावातल्या निरक्षरांची संख्या समजू शकेल, त्या गावातल्या लहान मुलांची व्हॉट्सएवर मला जो हो करेक्ट जे तो जो असतं तो तुम्ही बघू शकता ना. आपला शिक्षक तिथे आहे, फार एक्सलंट हे आहे. तुम्ही जर ती नोंद जरी घेतली त्यांनी स्मार्टली की बाबा त्या पहिल्यांदा पत्रकावर सही जेव्हा करतो आपण वोटर रजिस्ट्रेशनवर, तिथं पण कळेल की झालं. रेडीमेड तुम्हाला मिळतं, काहीच आवश्यकता नाही, तिथं सगळं असतं. ते जर करू शकलं, मला वाटतं थोडा स्मार्ट वापर त्याचा जर केला तर ह्या पण गोष्टीतून आपण पुढे जाऊ. ही जी अडचण आपल्याला सर्वात मोठी आहे बहिष्कार वगैरे, तर त्याची एक कॉम्पिटिशन पालकर साहेब घ्या तुम्ही ह्या कार्यक्रमाची दृष्टीने. स्मार्ट वर्क आम्ही SSC बोर्डात घेतली, कॉपी मुक्ती अभियानसाठी कॉम्पिटिशन, फार चांगले सजेशन्स आले. ते मी तुम्हाला ओपनली आवाहन करतो सर्वांना की प्रत्येकाने थोडं डोकं लावा की निरक्षर कसे ट्रॅप करता येतील आपल्याला. एकदा आले की मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल, पुढे त्यांच्याशी काम करता येईल. एनिवे तुमचा मुक्काम आणि हे सगळं पुण्यातला जो काही कार्यक्रम आहे तो चांगला झाला असेल, कुठली काही अडचण आली नसेल अशी अपेक्षा आहे. काल सकाळी आम्ही होतोच आणि जे फीडबॅक सगळ्यांनी दिला, प्रत्येकाने काही ना काही लर्निंग आउटकम त्यातनं घेतलेला असेल तुम्ही पण, तर ते करा. अजून हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे, त्याचं महत्त्व जाणून घ्या, लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या आपल्या पद्धतीने. तुम्हाला सर्वांना पालकर साहेबांचे विशेष आभार. तुम्हाला जे जे काही काम दिलं जातं ते झालं म्हणून समजा, अशी बिलकुल त्यांची ख्याती आहे. माझा 2-2.5 वर्षाचा त्यांच्याबद्दलचा खूप एक्सलंट अनुभव आहे. हे दिशादर्शिका अनकॉमन गोष्टी जरी सांगितल्या, मुळात हे स्कीमच अनकॉमन होतं. हे पहिलं हां हे नवीन चाइल्ड आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना. पूर्वी यांचं नाव काय होतं? हां, मी एकदा मीटिंगला गेलो त्यावेळेला आपले दिनकर पाटील साहेब होते तुमच्या जागेवरती मला वाटतं, आणि तेव्हा आढावा घेत असताना त्यांनाही समजेना काय आढावा द्यावा आणि मलाही समजेना काय आढावा घ्यावा. मग आम्ही लक्षात घेतलं की ह्या पदाचाच आढावा घेण्याची वेळ आलेली आहे म्हटलं आता. मग आम्ही त्याची फेररचना केली कम्प्लिटली. ते पद ते जवळजवळ लॅप्स करून टाकलं आणि वी क्रिएटेड दिस स्कीम्स ॲज अ न्यू प्रोजेक्ट. ती माझी आयुक्त झाल्यानंतरची पहिली जर काही कामगिरी असेल तर ही आहे की ते स्कीम्स डिपार्टमेंट आपण वेगळं केलं त्या निरंतर आणि त्याच्यापासून. ते मला समजलं नाही काय होतं. हां ते गेले योजनेसाठी आले पण लोक, आता योजनेवर लोक नाराजीने काम करतात हा भाग वेगळा आहे, परंतु त्याच्यावरती पण काहीतरी उपाययोजना केली पाहिजे आता. तर पण नाही करायला पाहिजे. तुम्हाला सांगू का, आता बघा कितीतरी लोक, आता साहेबांचंच उदाहरण घ्या, त्यांना ते काम दिलेलं त्यांनी एवढ्या मनापासून केलं की ते चौथे साहेबांना किंवा नरड साहेबांनी पण आता ॲक्नॉलेज केलं. सगळेच म्हणतात ते आढावा घेणे, पंपिंग करणे जे आहे ते केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये नेहमीच चढ उतार असतो, कधीच आपल्याला आवडीप्रमाणे काम मिळतं, कधी मिळालेलं काम आवडीने करावं लागतं. तर ते मिळालेलं काम आवडीने करायला पाहिजे आपण, आणि त्याच्यातनं काय चांगल्या पद्धतीने आपल्याला देता येईल ते दिलं पाहिजे. बाकी नंतर काय आपल्याकडे 3च तर पदं आहेत, प्राथमिक माध्यमिक आणि योजना वेगळ्या आहे, तर येणारच आहे परत माघारी, परत येणारच आहे इकडे. तर ते चक्र चालू राहणार आहे गोल 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 गोल. सो डोंट वरी अबाउट दॅट. तर जे आहे ते चांगले स्ट्रॉंगपणाने करा. तुमचं पालकर साहेब, राजेश क्षीरसागर, अजून सगळीच टीम SCRTनी खूप चांगलं हे केलं. इथे एक माईक ठेवा फक्त, ते हातात धरून धरून किती वेळ बोलायचं. हां तर ते काहीतरी करा. ते प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या प्रकारे चालतो. हां ते कळत नाही, तिकडं बोलणारा बोलत राहतो, त्यांना ऐकू येते का नाही तेच कळत नाही पहिले. तर ते जरा दुरुस्त करा. हे तर तेवढे पुढच्या वेळेला मला असं वाटतं की इथं पण हां नाही हे जीवन कौशल्य. हां नाही चला, वाखेरे मॅडमचं पण अभिनंदन. फक्त हे माईकचं कुणी नाही केलेलं आहे. हां नाही ठीक आहे, ते जीवन कौशल्याचा भाग आहे हा. ते जरा लावा त्याला स्टँड बिन काहीतरी. तर एनिवे खूप एक्सलंट वर्कशॉप, खूप चांगले वैचारिक आदानप्रदान, तुमचं डिझाईन पण फार चांगलं आहे. आता चांगला मेसेज घेऊन जा. मी जे बोललो ते लक्षात ठेवा आणि त्याचं थोडंसं अनुसरण आपल्या कामकाजामध्ये रिफ्लेक्ट होऊ द्या, अशी सगळ्यांना माझी विनंती आहे. तुम्हाला परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू. यानंतर आपण प्रमाणपत्रांचं वाटप करणार आहोत. 36 जिल्ह्यांचे प्रमाणपत्र या ठिकाणी वाटप होणार आहेत. विभागानुसार प्रमाणपत्रांचं वाटप या ठिकाणी होणार आहे. प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी डेप्युटी डायरेक्टर, डाएट प्राचार्य, शिक्षणाधिकारी योजना, नवसाक्षर, असाक्षर आणि स्वयंसेवक या सर्वांनी आपलं नाव जेव्हा येईल जिल्ह्याचं त्यावेळेला हजर राहायचं आहे प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी. उल्हासचे उपरणे आणि प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी प्रमाणपत्राचं वितरण होणार आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की या ठिकाणी आपण प्रमाणपत्रांचं वितरण आपल्या शुभ हस्ते करावं.
प्रथम नागपूर जिल्हा, नागपूर विभागातील नागपूर जिल्हा या ठिकाणी प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी येईल. नागपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. पुन्हा एकदा सांगू. सर्व जिल्ह्यांचे डेप्युटी डायरेक्टर, डाएट प्राचार्य, शिक्षणाधिकारी योजना, नवसाक्षर, असाक्षर आणि स्वयंसेवक या सर्वांनी आपलं प्रमाणपत्र वितरण स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. स्टेजवरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांचा प्रमाणपत्र वितरित करावं. प्रथम आपण नागपूर विभाग घेतलेला आहे. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. पुढच्या अमरावती जिल्ह्याने, अमरावती विभागाने तयार राहायचंय. अख्खा पूर्ण विभाग. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. नागपूर नंतर अमरावतीने तयार राहायचंय. अमरावती, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा यांनी तयार राहायचंय. यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा. प्रमाणपत्र वितरणासाठी डेप्युटी डायरेक्टर, डाएट प्राचार्य, शिक्षणाधिकारी योजना, नवसाक्षर, असाक्षर, स्वयंसेवक. अमरावती नंतर छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली. अमरावती नंतर लातूर, लातूरने यायचं आहे. अमरावती नंतर लातूर आहे. लातूर, धाराशिव आणि नांदेड. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली. लातूर येईल पुढे. लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्हा. लातूर नंतर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली. छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर नंतर कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर नंतर कोल्हापूर तयार राहायचं आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. यापुढील विभाग आहे कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. कोल्हापूर नंतर नाशिक तयार राहील. नाशिक विभाग, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. कोल्हापूर नंतर नाशिक राहील. नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. त्यानंतर नाशिक नंतर पुणे जिल्हा, पुणे विभाग. नाशिक आत्ता होईल.
नाशिक नंतर पुणे, चला नाशिक जिल्हा विभाग, नाशिक विभाग, नाशिक नंतर पुणे विभाग आहे, पुणे जिल्हा, अहमदनगर आणि सोलापूर. नाशिक नंतर पुणे विभाग, पुणे विभाग, पुणे, अहमदनगर, सोलापूर. पुणे, अहमदनगर, सोलापूर. पुणे विभाग, पुणे, अहमदनगर, सोलापूर. पुणे नंतर मुंबई, पुण्यानंतर मुंबई विभाग, बृहन्मुंबई, पश्चिम बृहन्मुंबई, दक्षिण बृहन्मुंबई, उत्तर ठाणे, पालघर आणि रायगड. मुंबई, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड. मुंबई आहे, अखेरचा विभाग मुंबई आहे. बृहन्मुंबई, पश्चिम बृहन्मुंबई, दक्षिण आणि बृहन्मुंबई, उत्तर ठाणे, पालघर आणि रायगड. प्रमाणपत्र वितरणानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी डॉक्टर माधुरी सावरकर, उपसंचालक SCRT महाराष्ट्र पुणे यांना आमंत्रित करते. सर्वांनी जागेवर बसायचं आहे. आभाराचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. सर्वांनी कृपया आपल्या जागेवर बसावं. सर्वांनी कृपया जागेवर 1-2 मिनिटं बसून घ्यावं. आभाराचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आजच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मांढरे साहेब, आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्व अधिकाऱ्यांना, स्वयंसेवक, साक्षर सर्वांनाच खूप प्रेरित केलेलं आहे. सरांनी अतिशय मूल्य असा वेळ आपणास दिलेला आहे. सरांचे मी आभार मानते. त्यानंतर माननीय पालकर साहेब यांनी या कार्यक्रमासाठी नियोजित असं नियोजनबद्ध असं 2 दिवसाचं कार्यक्रमाचा शिस्तबद्धरित्या पार पाडण्यासाठी केलं आहे. कृपया आपण सर्वांनी आपल्या जागेवर बसावं. कृपया आपण सर्वांनी जागेवर बसावं. आपणा सर्वांना विनंती आहे.
संयोजन समिती, SCL केंद्र, योजना कार्यालय आणि कार्यक्रमाची संयोजन समिती यांनी स्टेजवर यायचं आहे फोटो काढण्यासाठी. केंद्र शासनाच्या या राष्ट्रीय उल्हास मेळाव्याप्रमाणेच या ठिकाणी राज्यस्तरीय उल्हास मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये SLMA ऑफिस पुणे योजना कार्यालय आणि राज्य साक्षरता केंद्र SCRT यांनी केलेल्या या 2 दिवसीय मेळाव्यात सर्वांचीच अतिशय उत्तम अशी नोंदणी झालेली आहे. सर्वांनी यामध्ये जे योगदान दिले आहे त्या अनुषंगाने सर्व समिती सदस्य, अध्यक्ष, त्याबरोबरच सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी योजना, प्राचार्य, डायट आणि सर्व उपस्थित नवसाक्षर स्वयंसेवक या सर्वांचेच आभार. सर्व स्टेज व्यवस्था पाहणारे, निवास समिती, नोंदणी समिती, आपत्कालीन सर्वांचेच या ठिकाणी आभार. आणि हा कार्यक्रम इथे संपणार असून राज्य साक्षरता केंद्र आणि योजना कार्यालयाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी स्टेजवर येण्यास विनंती आहे. धन्यवाद. आयोजन समितीतील सर्व अधिकारी व सदस्यांनी माननीय मांढरे साहेबांसोबत फोटो घेण्यासाठी बाहेरच्या बॅनरजवळ जमायचं आहे. आयोजन समितीतील सर्व अध्यक्ष, समिती सदस्य व या कार्यक्रमासाठी काम केलेले सर्व लोकांनी बॅनरजवळ सर्वांनी लवकर उपस्थित राहायचं आहे. साहेबांच्या अत्यल्प वेळेचा विचार करून सर्वांनी लवकरात लवकर बाहेरच्या बॅनरजवळ जमायचं आहे कृपया. योजना संचालनालय कार्यालय सर्व सदस्य, SCL SCERT सर्व सदस्य, तसेच SCERT तील सर्व आयोजन समितीतील सदस्य सर्वांनी कृपया बाहेरच्या बॅनरजवळ जमायचं आहे.